मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत गणेश पुराणातील 1 ते 50 अध्याय। तर सोमवार संकष्टी चतुर्थी 18 नोव्हेंबर 2024 या दिवशी सोमवारी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे 3 दिवस पण आपण गणेश पुराण ऐकलं आजपासून, तरी आपल्या मनातल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते। कारण गणपती बाप्पा सर्व संकटांचा नाश करणारे आहे, रिद्धी सिद्धी देणारे आहे, धनधान्यामध्ये प्रगती करणारे आहे, आपल्या मुलाबाळांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणारे आहेत। आणि जे काम आपलं होत नाही आहे, मुला मुलींचे जर लग्न जुळत नाही आहे, तर गणेश पुराण ऐकले, श्रवण केले तर तुमचे 1.25 महिन्यातच मुला मुलींचे लग्न जुळायला सुरुवात होईल। तर हे गणेश पुराणचे एक पण व्हिडिओ तुम्ही 1 ते 50 अध्याय ऐकला श्रद्धेने, मनाने, विश्वासाने, तर गणपती बाप्पा विवाहामध्ये खूप लवकर योग आणतात। तर तुम्हाला गणपती बाप्पाचा ओम श्री गजाननाय नमः या मंत्राचा सकाळ संध्याकाळ 108 वेळा जप करायचा आहे। गणपती बाप्पाला 108 दुर्वा समर्पित करायचे आहे। 108 दुर्वा नसणार तर 21 दुर्वा समर्पित करायचे आहे। आणि 21 गुळाचे खडे, 21 मोदक, 21 लाडू, जी गणपती बाप्पाला आवडणारी वस्तू आहे ती तुम्ही गणपती बाप्पाला समर्पित करून आपल्या मुलांच्या या मुलीच्या विवाहाबद्दल तुम्ही कामना इच्छा करू शकतात आणि तुम्ही प्रेयर करू शकता आपल्या मुलांसाठी। तर गणपती बाप्पा सर्व सिद्धीचे देवता आहे, 64 कला गणपती बाप्पांना अवगत आहेत, तर तेच आपल्या मुला मुलींचे लग्न कार्य जोडण्यामध्ये मदत करतात। तर आता विष्णू भगवान जागृत झालेले आहे। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवाने 4 महिने संपूर्ण भार सांभाळलेला होता। मग वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिव वैकुंठ लोकमध्ये जातात विष्णूजवळ आणि संपूर्ण या जगाचे पालन करता आहेत। त्यांच्यामध्ये सत्वगुण आहेत म्हणून त्यांना पालन करता निवडलं गेलं आहे। सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण। तमोगुण भगवान शिवामध्ये आहे, मी अहम तमोगुणाचा तमोगुणाचे गुणधर्म आहेत। सत्वगुणामध्ये सात्विक, याने काही पण गोष्ट खालीमान घालून ऐकणे, या विचार करून ऐकणे, त्याचे प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करणे सत्वगुणाचा आश्रय आहे। रजोगुण याने ब्रह्मदेवामध्ये रजोगुण होते, तर राजासारखे गुण होते, अधिकार करण्याचे, ऑर्डर करण्याचे रजोगुण। तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण चांगल्या प्रकारे मी तुम्हाला समजावून दिलेलं आहे खूप काही व्हिडिओमध्ये। तर हे सत्वगुण भगवान विष्णूमध्ये आहे। तर भगवान शिव वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरहरीच्या भेटीच्या दिवशी त्यांना त्यांचा या जगाचा कारोबार संपूर्ण सोपून देतात, म्हणून ही हरहरीची भेट आपण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी साजरी करतो। तर यानंतर आपले संकष्टी चतुर्थी येते। वैकुंठ चतुर्दशी जशीच झाली तर त्यानंतर संकष्टी चतुर्दशीनंतर वैकुंठ चतुर्दशीनंतर पौर्णिमा, मग कार्तिक कृष्ण पहिला दिवस, मग दुसरा दिवस। यावर्षी तृतीय आणि चतुर्थी एकाच दिवशी आलेली आहे। तर ही संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी आपण गणेश पुराण जर आपण 2 दिवस अगोदर ऐकायला सुरुवात केली तर आपल्या मुला मुलींचे लवकरात लवकर लग्न जुळायला मदत होते। याच्यात खूप काही गणेश पुराणमध्ये उपाय मध्ये येतील, तर तुम्ही ते उपाय करून आपल्या मुलांचे चांगले कॅरियर, चांगल्या मुलांचे आपल्या मुलांची प्रगतीचा विचार आपण करू शकतो। तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद सर्वांना जर प्राप्त झाला तर कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही। सर्व संकटांचे नाश करणारे सिद्धीचे दाता आहेत, 64 कला त्यांच्यामध्ये अवगत आहेत। तर अशा या गणपती बाप्पाचे आपण गणेश पुराण श्रवण करूया। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हे वक्रतोंड असलेल्या शरीर, थोराड शरीर असलेल्या, कोटी सूर्याप्रमाणे तेज असलेल्या देवा गणेशा, माझी सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पाड। जे आमचे कामं जमत नाही आहे, जे आमच्या कामाला अडथळा येत आहे, ते सर्व कामं आमचे लवकर
करून दे, कारण की तुझ्या आशीर्वादाबगर आमचे सर्व काम अपूर्ण आहे. तुझी दयादृष्टी आणि तुझा आशीर्वाद राहिला म्हणजे आमचे कार्य लवकरात लवकर पार पडेल आणि आमच्या कार्यामध्ये कधीच संकट ना येवो, कधीच अडथळा ना येवो असा तू आम्हाला आशीर्वाद दे. तुझं नामस्मरण करणाऱ्याला तू त्यांचे कार्य सुरळीत पार करतो, म्हणून आम्ही तुला शरण आलेलो आहोत. तर हे सिंदूरवर्णा, हे स जयंती सिंदूरवदनो देवो यदपादपंकजं स्मरणं वासरमणिरिव तमसा राशी नाशयती विघ्नानां. म्हणजे कपाळी सिंदूर लावलेल्या श्री गणेशाचा जय जयकार असो. सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करतो त्याप्रमाणे श्री गणपतीच्या पदकमल स्मरणाने विघ्न राशीचा नाश होतो. जे पण रस्त्यात काही विघ्न येतात, दिवसाभरात या काहीतरी जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात, तर सर्व विघ्नांचा राशींचा नाश करणारा तू भगवंत, तुला प्रथम स्थान या पूर्ण पृथ्वीवर तुला प्रथम स्थान प्राप्त झालेले आहे. म्हणून तू आमच्या सर्व विघ्न राशींचा नाश कर. आम्ही तुला शरण आलेलो आहोत. आमच्या मुलामुलींचे लग्न लवकर जोडून दे. आमच्या मुलांना चांगले बोलणे दे, चांगले हुशार होऊ दे, बुद्धी चांगली दे, यश कीर्ती मान सन्मान वाढू दे. जे जिथे जातील तिथे त्यांना कीर्ती पसरू दे आणि त्यांच्याजवळ सदैव लक्ष्मी माता विराजमान राहो, त्यांच्या हृदयात राहो, त्यांच्या हातात राहो, त्यांच्या प्रत्येक कार्यात यश हो. असे तू आमच्या मुलांना, आमच्या नवऱ्याला आशीर्वाद दे. असे आपल्या नवऱ्यासाठी, मुलाबाळांसाठी, आपल्यासाठी आपण गणपती बाप्पाला शरण आलेलो आहोत. तर आता पुराणाला सुरुवात करूया. पुरातन काळी शौनिक ऋषींनी अखंड 12 वर्ष चालणारे सत्र सुरू केले होते. त्यासाठी तेथे पुराण सांगणारे सूत, विद्वान, रसिक, श्रद्धावत ऋषी मंडळी आली होती. त्या सत्रामध्ये श्रोते मंडळींची मनोरंजन होऊन त्यांना नवज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून सूत म्हणून पौराणिक कथा, उपकथा सांगत आहेत. त्या ठिकाणी सूतांनी 18 महापुराणे सांगितले. पुराणे ऐकून समाधानी झालेले ऋषी सुतांना म्हणाले, आपल्यासारखा सरस्वतीचा आशीर्वाद असलेल्या अमूल्य वक्ता दुर्लभ आहे. आमचं भाग्य थोर म्हणून आम्हाला आपला सहवास घडला आहे. तुमच्या तोंडून 18 पुराणे ऐकल्यामुळे आम्ही पापमुक्त झालेलो आहोत. जो कोणी हे गणेश पुराण ऐकेल तो सुद्धा पापमुक्त होईल. 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे हे गणेश पुराण, ज्याचे खूप काही जन्माचे पुण्य आहे त्यालाच हे गणेश पुराण श्रवण करायला मिळेल. सहजासहजी हे गणेश पुराण कोणालाही श्रवण करायला मिळत नाही. ज्याचे खूप काही पुण्य गणपती बाप्पाजवळ जमा असेल, शिवाजवळ जमा असेल त्यालाच हे गणेश पुराण श्रवण करायला मिळेल. आम्ही धन्य झालो आहोत की आता आम्हाला गणेश पुराणाचं श्रवण करायला आणि चांगल्या चांगल्या कथा आम्हाला श्रवण करायला मिळाल्या आणि आमच्या जन्माचं सार्थक होईल आम्ही जर गणेश पुराण ऐकेल तर. त्यावर आनंदित होऊन सूत त्या ऋषींना म्हणाले, तुम्ही लोक पुण्यशील आणि बुद्धिवान आहात. तुमच्या प्रश्नामुळे मला उत्साह येत आहे, आनंद होत आहे. अशा श्रोतांना पुराण कथा सांगायला मला नक्कीच आवडेल. आतापर्यंत मी तुम्हाला 18 महापुराणे सांगितली, त्याप्रमाणे उपपुराणे सांगण्याचा माझा मानस आहे. या उपपुराणात नरसिंह, नारदीय, गणेश ही सर्वात श्रेष्ठ पुराणे आहेत. त्यापैकी मी तुम्हाला गणेश पुराणांची कथा सांगतो. गणेश पुराणांच्या कथा सांगितल्या म्हणजे सर्व विघ्नांचा नाश होतो. गणेश पुराणांच्या कथा ऐकल्या म्हणजे सर्व संकटांचा नाश होतो. असे हे पुराण मृत्यूलोकात कुठेही ऐकायला मिळणार नाही. 4 मुखीचा ब्रह्मदेव सुद्धा श्री गणेशाचे वर्णन करू शकत नाही. तेथे मी गणेशाचे महात्म्य काय सांगू शकणार. सृष्टीची उत्पत्ती, पालनपोषण आणि संहार करणारे ब्रह्मा, विष्णू व महेश हे श्री गणेशाच्या कृपेनेच आपापले नेमलेले कार्य पार पाडित असतात. श्री गणेशाच्या आज्ञेने पंचमहाभूते आपापली कार्य पार पडतात. तुम्हाला मी थोडक्यात श्री गणेशाची माहिती सांगतो, आपण ती मनापासून ऐकावी. श्री गणेश पुराण हे पहिल्यांदा महर्षी व्यासांनी भृगूला सांगितले. भृगू ऋषींनी सोमकांत राजाला सांगितले. सोमकांत राजाने सर्व लोकांना कथन केले. प्रथम मी तुम्हाला सोमकांत राजाची कथा सांगतो, ती ऐका. पूर्वी देवनगरात सोमकांत नावाचा सौराष्ट्र देशात एक राजा होऊन गेला. तो धर्मनिष्ठ होता, तसेच अर्थासह वेदांची त्याला माहिती होती. चतुरंग सैन्य त्याच्याजवळ होते. बृहस्पतीसारखी त्याची बुद्धी होती. अत्यंत श्रीमंत व तेजस्वी असा तो क्षमाशील राजा होता. सोमकंताकडे विद्याधीश, रूपवंश, शेमशर, ज्ञानमय आणि सुबल नावाचे 5 प्रधान होते. ते अतिशय हुशार आणि पराक्रमी होते. तसेच ते राजकारणात कुशल होते. त्यांनी अनेक प्रदेश काबीज करून घेतले. आपला राज्य विस्तार केला होता. सोमकांतांचा राज्यकारभार अक्कल हुशारीने त्यांनी चालवला होता. सुधर्मा नावाची सोमकांत राजाची राणी होती. ही खूपच रूपवती, पतिव्रता होती. अतिथीचे स्वागत करणारी आणि धर्मशील होती. सोमकांत सुधर्मा यांना हेमकंठ नावाचा कुशाग्र बुद्धी मुलगा होता. त्याच्या अंगी 10 शस्त्र हत्तीचे बळ असलेला तो बलशाली होता. हुशार, प्रधान आणि राणी राजपुत्रासह मोठमोठे यज्ञ याग करून सोमकांत राजाने अनेक वर्ष राज्य केले. पुढे सूत सांगू लागले, सोमकांत राजाला एकाएकी कुष्ठरोग झाला. त्यामुळे तो कुरूप दिसू लागला. पूर्वकर्माचं फळ होतं हे पूर्वी केलेल्या जन्माचे चांगले, कर्माचे फळ चांगले, वाईट कर्माचे फळ वाईट लाभते. कर्माचे
कर्माचे फळ हे वाईट असो वा चांगले ते भोगावेच लागतात. कुष्ठरोगाच्या त्रासाने राजा दुःखी कष्टी झाला. एक दिवस राजाने आपली पत्नी सुधर्मा व पुत्र हेमकंठ तसेच 5 प्रधानांना जवळ बोलावले. त्यांना आपले दुःख सांगितले. सोमकांत म्हणाला, आजपर्यंत सर्व धर्माचे पालन केले, पराक्रमी शत्रूचा पराभव केला, पण माझं पूर्वजन्मीचे भोग आणि म्हणून हा रोग माझ्या वाटेला आलाय. नावाप्रमाणे मी शोभून दिसत होतो, पण या घाणेरड्या रोगाने माझ्या शरीराची काय अवस्था झाली आहे ते तुम्ही बघतच आहात. पूर्वजन्मी कोणते पाप केले होते काही कळत नाही. मला या जन्मात तरी काही वाईट कृत्य केलेले नाही. प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळले, भगवान शंकराची अखंड भक्ती केली, वाईटांच्या संगतीत राहिलो नाही. सुगंधित द्रव्याने स्नान करणाऱ्या शरीराला अशी दुर्गंधी काय यावी, त्यामुळे मला जीवन अगदी नकोसे झाले आहे. अशा दुर्गंधीयुक्त शरीराने जगण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून मी निश्चय केला आहे की हेमकंठाला गादीवर बसवून आणि मी वनात जाणार आहे. या गोष्टीला तुम्ही सर्वजण मला परवानगी द्या. राहिलेले आयुष्य मी परमेश्वराच्या सानिध्यात घालवून मनुष्य जन्माचे सार्थक करेन. असे बोलत असतानाच राजा बेशुद्ध होऊन खाली पडला. सगळ्यांची धांदल उडाली, परंतु प्रधानांनी लगेच योग्य उपचार केल्याने राजा सोमकांत शुद्धीवर आला. हेमकंठाला गादीवर बसून नंतर प्रधानही राजाबरोबर वनात जायला निघाला. सुधर्मा ही सुद्धा पतीची सेवा करण्यासाठी सोमकांत राजाबरोबर जाण्यास निघाले. तेव्हा हेमकंठ म्हणाला, तुम्ही सर्वजण वनात चालतात, मग मी आई वडिलांशिवाय राज्य करू शकेन का? मलाही सुखात राहायची इच्छा नाही, मीही तुमच्याबरोबर येते. हे ऐकून सोमकांताला आपल्या सर्वांचे किती प्रेम आहे जाणून खूप आनंद झाला. सोमकांत म्हणाला, हे बघ हेमकंठा, मुलाचा धर्म आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हा आहे. म्हणून माझी आज्ञा समजून प्रधानांबरोबर तू राज्य चालव. जो पुत्र वडिलांची आज्ञा पाळतो, गयेला पिंडदान करतो, तोच खरा सुपुत्र असे शास्त्रात सांगितले. म्हणून मी आणि सुधर्मा आमचे दोघंच जण वनामध्ये जाणार आहे. अन्य कोणीही आमच्याबरोबर राज्य सोडून येऊ नका. सूत पुढे म्हणाले, सोमकांत राजाचा ठाम निर्धार पाहून हेमकंठाने त्याची आज्ञा पाळायचे ठरवले. राज्य कसे चालवायचे हे हेमकंठाला राजाने समजावून सांगितले. राजा म्हणाला, पहाटे उठून स्वच्छ ठिकाणी जाऊन आपल्या श्री गुरुचे स्मरण करावे. नंतर ईश्वराची पूजा करून आपल्या अपराधाची क्षमा मागावी. त्यासाठी भूमीची प्रार्थना करावी. नंतर श्री गणेशाची स्तुती करून गणेश पंचायतन प्रार्थना करावी. गणपती, शंकर, विष्णुदेव आणि सूर्य म्हणजे गणपती पंचायतन ज्याची आपण रोज उपासना करतो त्या देवतेचे ध्यान करावे. तर पंचायतन देवता कोणते कोणते आहेत? जर आपण कुठली पूजा केली नाही पण हे पंचायतन देवताचे नुसते नामस्मरण पण करून गेले, स्मरण मात्रे सर्व पापे नष्ट होतात. तर पंचायतन देवता गणपती, शंकर, विष्णू, देवी आणि सूर्य हे म्हणजे गणपती पंचायतन. रोजचे नामस्मरण करण्याचे हे 5 देव, तर रोज नामस्मरण करायचे यांचे. अजून 5 देवींचे सुद्धा नामस्मरण केल्याने जन्मजन्मांतरचे पाप दूर होतात. सीता, तारा, अहिल्या, द्रौपदी, मंदोदरी, पंचकमा स्मरे नित्यम पापनाशनम आणि चिरंजीवी कोणते कोणते आहेत तर त्यांचे बी नामस्मरण घेतले तर घरात आपल्या मुलांना आपल्या पतीला आयुष्य प्राप्त होते. तर चिरंजीवी अश्वत्थामा, बली, व्यास, कृपा, विभीषण, हनुमानच्च. अश्वत्थामा, व्यास, कृपा, विभीषण, हनुमानच्च सप्त चिरंजीवी नमो नमः. तर राजा बळीसुद्धा त्याच्यात आहे. तर अशा जर आपण 7 लोकांची नावं घेतली तरी पण आपल्या मुलाबाळांना आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होते. पंचायतन 5 देवींचे नावं आणि सप्त चिरंजीवीचे नावं असे नावं घ्यायचे आहेत. ज्या घरात कोणी जास्त व्यक्ती आजारी आहे तर त्याने श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करून 1 ग्लासभर पाणी घ्यायचे. हातात घ्यायचे ते पाण्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा राहते. तरंगण्याची शक्ती, खेचण्याची शक्ती जास्त असते. तर उजव्या हातात ग्लास धरायचा, 2 अगरबत्ती घ्यायची आणि 5 मिनटं घडी लावून श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करत करत थोडी रक्षा त्या पाण्यात घालून जो आजारी व्यक्ती असेल त्याला ते पाणी प्यायला द्यायचे, म्हणजे त्याचा आजारपणा बरा होईल असे गणेश पुराणामध्ये सांगितले आहे. मग नंतर ह्या पंचायतन देवताची रोज उपासना करता. देवतेचे ध्यान करावे, मानसपूजा करावी, नगराच्या नैऋत्याला जाऊन आपल्या प्रांतविधी करावा, दात घासून तोंड धुवावे, गार पाण्याने स्नान करावे, नंतर वेदपठण, होम, तर्पण, बलिप्रदान आणि अतिथीचा सत्कार करावा, पंचमहायज्ञ करावे, नंतर ब्राह्मणासह अतिथी भोजन करावे, दुपारी पुराण इत्यादी शास्त्र ऐकावी, दुसऱ्याची निंदा करू नये, दुसऱ्याला त्रास न देता परोपकार करावा, स्वतःची स्तुती सुद्धा कधी करू नये, तसेच गुरुद्रोह, वेदाची निंदा, भक्षण, परस्त्री सेवन हे नित्य कर्म ही कधी करू नये, असत्य बोलू नये, सत्याने चालावे, सज्जनांचे पालन करावे, दुर्जनांना दंड द्यावा, दीन, दुबळे, आंधळे, अपंग यांचे रक्षण करावे, गुन्हेगाराला शिक्षा करावी, जे आपल्याला समजत नसेल ते सुज्ञांना विचारावा, कोणावरही विश्वास ठेवू नये, मुख्य म्हणजे आपल्या शत्रूवर कधीच विश्वास ठेवू नये,
नये, लक्षपूर्वक राज्य करावे, आपल्या शक्तीनुसार दान धर्म करावा, हे राजाचे डोळे आहेत, दूत हे राजाचे मुख आहे असे समजून वागावे, गुन्हेगारांना शिक्षा करण्यास कधीही मागे पुढे पाहू नये, लोक नीतीने वागतात ते केवळ शिक्षेच्या भीतीपोटीच, हे ध्यानात ठेवावे, कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली तर त्यात वाईट मानू नये, सुखच मानायचे, सुख पण मानायचे नाही. आपले जे राजकीय डाव आहेत ते बाहेर फुटता कामा नये, जे आपले गुपित डाव आहे, जे आपण गुपित कामं करतो, आपण कुठली पोटली बनवली आहे, भलेशा यूट्यूबवर खूप काही पोटली आलेल्या असतील या खूप काही उपाय आलेले असतील, या मी पण तुम्हाला खूप काही उपाय सांगते, पण आपण ती पूजा कोणत्या पद्धतीने करत आहोत एकदम संपूर्ण कोणालाच सांगायचे नाही, गुपित ठेवायचे काही कामं. तर कुठलेही राजकीय डाव आहेत या कुठलेही काही कामं गुपित ठेवायचे, गुपित केल्याने लवकर कामं होतात. तर आपले जे डाव आहेत ते गुपित ठेवावे, गणेश पुराणामध्ये सांगितलेले आहे, गुपित ठेवावेत, बाहेर फुटता कामा नये. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार हे 6 शत्रू ज्याने जिंकले आहेत तो इतर शत्रूंना सहज जिंकू शकतो. लोकांचे पोटपाणी ज्याच्यावर आहे त्याचा विनाश कधी करू नये. मंदिरे, उपवने, चैत्य यासाठी नेमून दिलेल्या जागा पुन्हा घेऊ नये. गुपित गोष्ट कधीही स्त्रियांना सांगू नये, कारण स्त्रियांना श्राप दिलेला आहे. स्त्रियांना हे कुंतीला जसा श्राप लागलेला आहे तसा सर्व बायकांना तो श्राप लागू झालेला आहे. कर्ण कुंतीच्या पोटी झालेला होता, तर ज्या वेळेस श्राप दिलेला होता, तर म्हणून तेव्हापासून ही रूढ प्रथा झालेली आहे की स्त्रियांना गुपित गोष्ट कधीही सांगू नये. स्त्रियांना कितीही गुपित गोष्ट सांगितली तर स्त्री ती गोष्ट फुटेलच, स्त्री तिच्या पोटात ती गोष्ट कधीच ठेवणार नाही, श्रापित आहे स्त्रिया, म्हणून स्त्रियांना गोष्ट कधीच सांगू नये. आपले सेवक नेहमी आपल्यावर खुश असतील असेच आपले वर्तन ठेवावे. अशा प्रकारे आपल्या मुलांना हेमकंठाला सोमकांत राजाने उपदेश केला. 3 प्रधानांना म्हणजे विद्याधीश, रूपवान, शेमकर यांना बोलवून राज्याभिषेकाची तयारी करायला सांगितली. ब्राह्मण, नातेवाईक मंडळ, प्रतिष्ठित नागरिक वगैरे लोकांना आमंत्रणे दिली. सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली. नंतर सोमकांताने हेमकंठाला शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक करायला सांगितला. त्यात झाल्यानंतर प्रधानांना मुलांची काळजी घेण्यास सांगितली, योग्य प्रकारे राज्यकारभार करायला सांगितला. मग पुढे सूत म्हणाले, राज्याभिषेकाचा कार्यक्रम पार पडला. तो झाल्यावर सोमकांताने यथाविधी पूजन केले, दान धर्म केला, हत्ती, घोडे, गायी, जरीची वस्त्रे वगैरे देऊन आपल्या दरबारातील सरदारांचा आणि गुणी कलावंतांचा सत्कार केला. प्रधानांना अनेक गावांची जहागिरी दिली. सोमकांत वनात जाण्याचा दिवस उजळला. पूर्वजन्माच्या भोगाने दुष्टी कष्टी झालेला सोमकांत जंगलात जायला निघाला. पाहताच जनतेला खूप दुःख झाले. जो तो आपापले उद्योगधंदे जाग्यावर ठेवून वीरा आणि राजामागे जायला तयार झाले. हेमकंठांचे डोळे भरून आले. मात्यापिताचा विरह त्याला सैन होईना. सर्वांबरोबर तोही चालू लागले. सोमकांत पत्नीसह सर्वांबरोबर जवळजवळ 4 कोस लांब आला. एका तलावाकाठी उभा राहून सर्व जनतेला तो म्हणाला, प्रजनांनो, मला माफ करा. माझ्या प्रिय हेमकंठावर तुम्ही मुलाप्रमाणे प्रेम करावे अशी माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे. माझी आठवण ठेवा. आता तुम्ही सर्वजण माघारी जा. माझा पुत्र तुमच्याशी न्यायाने वागेल. हेमकंठापासून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आता तुम्ही परत जा, मला खरे समाधान वाटेल. त्यावर प्रजेतील एक मनुष्य म्हणाला, महाराज, ज्याप्रमाणे पाणी आपली शीतलता, अग्नी उष्णता व सूर्य आपले तेज सोडत नाही, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. चंद्राशिवाय काय आकाशाला शोभा आहे, मग तुमच्याशिवाय राज्याला शोभा नाही. आपण सर्वजण तीर्थस्थळी जाऊ. या भारतात अनेक ठिकाणी तीर्थस्थळी आहे, त्यापैकी कोणत्या तरी एका पवित्र तीर्थी जाऊन तीर्थस्नान केले की तुमची कांती पूर्वीप्रमाणे होईल. मग आपण पुन्हा सर्वजण नगरात जाऊ. सर्वांचे सोमकांत राजाने हे सर्व ऐकून घेतले आणि सर्वांना राजधानीस परत जायची आग्रहाची विनंती केली. हेमकंठ म्हणाला, बाबा, आजपर्यंत तुमचा विरह मला कधी झाला आहे का? पण तुमच्याशिवाय मी राज्य कसे चालवेल? मला तर तुमच्याशिवाय हे जीवन नकोसे वाटत आहे. यावर राजा म्हणाला, हेमकंठा, तुला हा मोह होणारच, म्हणून मी तुला धर्माचा, नीतीचा, कर्तव्याचा यापूर्वी उपदेश केलेला आहे. आपल्या पित्याची आज्ञा पाळण्यासाठी परशुरामाने आपल्या आईचा चिरछेद केला. रामाने सुद्धा राज्याचा त्याग केला होता आणि वनवासात गेले होते. रामाची आज्ञा मानून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडून दिले. तशी तू ही माझी आज्ञा मान, परत जा. 5 प्रधानांपैकी तिथे तुझ्याबरोबर घेऊन जा. त्याच्याबरोबर तू धर्माचे रक्षण कर. हे पूर्ण राज्य तुझ्या स्वाधीन केले. आता तू त्याचे पालन कर. तू तसे केले नाही तर कर्तव्य पालन करण्यात तू कसूर केलीस असे होईल. समजा मी जर पुन्हा पहिल्यासारखा झालो तर परत राज्यात येणार आहे. सोमकांताचे असे निश्चयात्मक बोलणे ऐकून हेमकंठ प्रधान सर्व जनता नगरीकडे जायला निघाले. जाताना सोमकांताने हेमकंठाला अनेक आशीर्वाद दिले. हेमकंठानेही आपल्या सैन्यासह सोमकांताला एक प्रदक्षिणा घातली. तो राजाकडे निघाला. सूत पुढे सांगत होते की नगरीत जातेवेळी हेमकंठाने आपल्या आईचे दर्शन घेतले.
तिला साष्टांग दंडवत घातले आणि आई तू सुद्धा मला सोडून चाललीस, निदान तू तरी बाबांना सांग मला बरोबर घ्यायला ये. अगं तुझ्याबरोबर राहून जे सुख समाधान मिळेल ते गादीवर बसून मिळणार नाही. मुलाचे बोलणे ते ऐकून सुधर्मा म्हणाली, हेमकंठा तू उगीच आग्रह करू नकोस. महाराजांना किती दुःख विरह होऊ दे, त्याच्या निश्चयापासून अजिबात ढळणार नाही. म्हणून पुत्रा तू माझी आज्ञा समजून परत जा. तुला सोडून जाताना मला काही आनंद होत नाही आहे, परंतु पतिसेवा हा पतिव्रता धर्म आहे, म्हणून मी वनात जात आहे. मग आईला नमस्कार करून हेमकंठ नाईलाजाने आपल्या सहकार्याबरोबर नगरात परत आला. राजपुत्र नगरात आल्यामुळे प्रजाही आनंदित झाली. त्याच्या स्वागतासाठी सुगंधित जल रस्त्यावर शिंपडले, गुडघ्या उभारल्या. नगरात प्रवेश केल्यावर हेमकंठाने आपल्या सेवकांना वस्त्रालंकार दिला. मात्यापित्याच्या आज्ञानुसार हेमकंठ राज्यकारभार पाहू लागला. उपदेशाप्रमाणे हेमकंठाने प्रजेचे मुलाप्रमाणे पालन केले. सोमकांत वनात गेल्यावर पुढे काय घडले महाराजांनी विचारले. महाराज पुढे काय झाले? सोमकांत वनात गेल्यावर त्याला रोग आलेला होता, कुष्ठरोग आलेला होता. मग पुढे काय झाले? त्याच्या मुलाला त्याने परत त्याच्या राज्यावर पाठवून दिले. मग ऋषींनी विचारले पुढे काय झाले ते आम्हाला सांगा ना. मग सूत म्हणाले, हेमकंठ आपल्या नगरीत आला. तिकडे सुधर्मा सोमकांत आपल्या सुबल आणि ज्ञानमय दोघांबरोबर प्रधानांबरोबर निबिड वनात जाऊ लागले. जसे काही वनवासाला प्रभू श्रीरामसह सीता जात आहे असे भासत होते. चौघेही परस्परांना विचारून सर्व काही करत मजल दर मजल करत एकामागून एक वने पार करीत होते. एका सरोवराच्या तीराजवळ आले. त्या सरोवरात खूप मोठ्या मोठ्या मगरी होते, कासव होते. जंगलामध्ये देवदार, तमाल, बकुळ, पिंपळ, जाम वगैरे घनदाट वृक्षांची दाटी होती. त्या झाडावर बगळे, ससाणे, हंस, कोकिळ, पोपट, कावळे असे अनेक पक्षी राहत होते. त्या भागात राहणारे ऋषी तेथील सरोवरातील पाणी आणि पुष्पकमळ नेत होते. निसर्गरम्य सरोवरापाशी येऊन सुधर्मा सोमकांताने आपली तहान भागवली. त्या ठिकाणाची सुगंधी वासाने मोहित होऊन तेथेच बसून राहिले. एखाद्या नंदनवनात आपण हावत असे त्यांना वाटत होते. सुधर्मा व सोमकांताने तेथे स्नान केले. सुधर्मा आपल्या पतीची सेवा करण्यात गुंग होती. दोघे प्रधान कंदमुळे आणण्यासाठी जंगलात निघून गेले. तळ्याकाठी सोमकांताला झोप लागून गेली. तेथे एक सुंदर असा तेजस्वी ऋषी कुमार आला. सुधर्माला त्याला पाहून खूप आनंद झाला. तिला वाटले आपल्या कल्याणासाठी हा इथे आला आहे जणू. सुधर्माने त्याला हाक मारली. त्या ऋषीपुत्राला विचारले, तू कोण आहेस? तू कुठून आलास? आता तू कुठे चाललास? तुझे माता पिता कुठे आहेत? त्यावर ऋषिकुमार म्हणाला, मी भृगु ऋषीचा पुत्र पुलोत्तमा, माझी माता चव्यन माझे नाव असून आश्रमात पाणी नेण्यासाठी मी या सरोवरापाशी आलो आहे. आपण कोण आहात आणि इथे कशासाठी आलात? हे महाशय इतके सुंदर दिसतात, पण त्यांची कांती अशी का झाली? तुम्ही त्यांच्या पत्नी आहेत वाटतं. तुम्ही एवढी सेवा करताना दिसतायत, पण काय हो, तुमचं लग्न तुमच्या मात्यापित्यांनी त्यांच्याबरोबर कसं काय केलं? त्याला ब्राह्मणांनी परवानगी कशी काय दिली? आणि तुम्ही एवढ्या देखण्या असताना त्यांच्या गळ्यात माळ कशी काय घातली? आणि आता अशा घनदाट जंगलात कशाला आलात? त्यावर सुधर्मा म्हणाली, जो राजा सुखात लोळत होता तो कशाचीही भीती न बाळगता अगदी भूत, पिशाच, वाघ आदी भयंकर इत्यादी श्रापताची भीती वाटत असूनही या जंगलात आलाय. ज्याच्या पंगतीला शेकडो ब्राह्मण जेवत असत. जेवणासाठी षडरसपूर्ण सुग्रास अन्न असे तोच हा राजा या वनात सध्या कडू व आंबट फळे खाऊन भूक भागवीत आहे. रोज मऊ गादीवर झोपणाऱ्याला इथे जंगलात कुठेतरी कसं तरी झोपावं लागत आहे. ज्याच्या शरीराला सुगंधी वासाने दायी दिशा भरून जायच्या अशा त्याच्या शरीराच्या दुर्गंधी त्याच्याजवळ कोणी येत नाही आहे. त्याला रोग झालेला आहे. पूर्वी त्याच्या शेजारी शास्त्री पंडित उभे राहायचे, चर्चा करायचे. आता यावेळी याच्या माशा घोंगावत आहेत. या संकटातून दुःखातून आमची सुटका होईल म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत. सूत पुढे म्हणाले. सुधर्मा राणीचे बोलणे ऐकून चव्यनाला खूप वाईट वाटले. तो काही न बोलता कलश पाण्याने भरून आश्रमाकडे चालला गेला. कलश आपल्या पित्यासमोर ठेवून खाली मान घालून तो उभा राहिला. भृगु ऋषींनी त्याला दुःखी होण्याचे कारण विचारले. चव्यनाने सोमकांत राजाची सर्व हकीकत त्यांना कथन केली. त्यावर भृगु ऋषींनी सांगितले, त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन ये. पित्याची आज्ञा मानतात चव्यन तात्काळ सरोवराच्या दिशेने जंगलात आला. तोपर्यंत कंदमुळे व फळे आणण्यासाठी गेलेले प्रधानसुद्धा तेथे येऊन गेले. चव्यन सुधर्माला म्हणाला, महाराणी तुम्ही सर्वजण आश्रमात माझ्याबरोबर यावं अशी माझ्या पिता भृगु ऋषींची आज्ञा आहे. भृगु ऋषी खूप मोठे तपस्वी ऋषी आहे. भृगु ऋषीच्या भृगु ऋषीच्या श्रापाने या पृथ्वीवर शिवजीचे पूर्ण रूप अवतरित झालेले नाही आहे आणि लिंगार्चन झालेले आहे 12 ज्योतिर्लिंगांचे. भृगु ऋषीच्या श्रापामुळे ब्रह्मदेवाचं मंदिर या भूवर नाही आहे.
तर हे शिवाला आणि ब्रह्मदेवाला भृगु ऋषींनीच श्राप दिलेला, भृगु ऋषींनीच दोघांना श्राप दिलेला आहे, म्हणून त्यांचे लिंग अवतार झालेले आहे. शिवाचे लिंग अवतार झालेले आहे. पूर्ण फेस, पूर्ण रूप, पूर्ण मूर्तीची पूजा करायला सक्त मनाई सांगितलेली आहे. आणि जो पण शिवाची पूर्ण मूर्तीची पूजा करेल तर त्याला ती पूजा लागू होणार नाही. जो लिंगाचीच पूजा करेल, जे लिंग स्थापित झालेले आहे, 12 ज्योतिर्लिंग, लिंगामध्येच भगवान शिव अवतरलेले आहेत, फेसमध्ये नाही आहेत, पूर्ण त्यांच्या मूर्ती नाही आहेत. तर हे भृगु ऋषीच्या श्रापामुळे झालेले आहेत. अगोदर पण मी खूप वेळा सांगितलेले आहे. परत जे नवीन आलेले माझे भाविक भक्त ते ऐकत आहेत हे पुराण, गणेश पुराण, तर त्यांच्यासाठी सांगत आहे. बाकीच्यांना तर आठवणच असेल, कारण त्यांनी 2दा 3दा 4दा खूप वेळा गणेश पुराण ऐकून घेतले. आणि किती पण वेळा गणेश पुराण ऐकलं तरी पण कमीच आहे. गणेश पुराण ऐकल्याने आपला फायदाच आहे. आपले मुलं हुशार होतील, आपल्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात, सर्व संकटांचा नाश होतो, रिद्धी घेऊन येतात गणपती बाप्पा आपल्या घरात. स्वयंपाक करता करता आपण व्हिडिओ लावला 1 घंट्याचा, तर छान स्वयंपाक बनतो, टेस्टी बनतो, विचार पण चांगले राहतात, मंत्र चांगले पडतात. या पूजा करत आहे 1 तास पूजापाठला तर लागूनच जातो, तेव्हा आपण व्हिडिओ लावला तरी पण चालेल. तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा तुम्ही ऐकू शकता. तर भृगु ऋषी हे खूप मोठे तपस्वी, मोठे ऋषी आहेत. तर हे भृगु ऋषीच्या आश्रमात आलेले सुधर्मा आणि राजा. तर भृगु ऋषींनीच विष्णू भगवानांना जगत पालन करता निवडलं गेलेले आहे. आणि भृगु ऋषी हे ब्राह्मण आहे. तर भृगु ऋषीच्या महालक्ष्मीने भृगु ऋषींना श्राप दिलेला आहे की हे ब्राह्मण, जेवढे पण ब्राह्मण आहेत हल्ली कलियुगामध्ये, जेवढे ब्राह्मण आहेत तर ते विद्या बेसतील तेव्हाच त्यांच्याजवळ धन येईल, पैसा येईल. कारण भृगु ऋषीच्या कारणाने माता लक्ष्मी कोल्हापूरमध्ये बसलेली आहे. तर खूप मोठी कथा आहे. आता गणेश पुराण पण आहे, तर टॉपिक अर्धा पाऊण तासाचा आहे, तो खूप मोठा आहे जर कथा त्याची सांगितली तर बाकीच्यांना. तर भृगु ऋषींच्या श्रापामुळे माता लक्ष्मी कोल्हापूरमध्ये गेलेली आहे. भृगु ऋषीच्या श्रापामुळे माता लक्ष्मी वैकुंठ लोक सोडून कोल्हापूरमध्ये बसलेली आहे. आणि बालाजीने म्हणजे विष्णू भगवानने दुसरं लग्न केलेलं आहे. दुसरं लग्न म्हणजेच माता लक्ष्मी पण तीच आहे. आणि त्रेतायुगामध्ये श्री प्रभू रामजी एकच अवतार म्हणजे एक पत्नीधारी होते. पण द्वापार युगामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की मी 2 पत्नीशी लग्न करेल, म्हणून एक पत्नी जी होती सीता, तर ती अग्नीला साक्षी म्हणून लपवून दिलेली होती. आणि दुसरी सीता रावणाजवळ होती. तर ती असा टॉपिक खूप मोठा लांब होऊन जाईल आणि गणेश पुराण आपलं जे आहे पुढचं ते राहून जाईल. एखाद दिवशी सांगेल नवीन भाविक भक्तींना की कथा काय आहे ही अशी भृगु ऋषीची. तर भृगु ऋषींचं नुसतं नामस्मरण पण आपण केलं, श्रवण पण मात्र केलं भृगु, तितक्याने आपले सर्व पापे जळून भस्म होतात. भृगु ऋषी खूप मोठे तपस्वी ऋषी आहेत. म्हणून या पृथ्वीवर सर्व ब्राह्मण लोक आपली विद्या बेसतात आणि आपण त्यांना दक्षिणा देतो. मग त्यांचा उदरनिर्वाह होतो, त्यांचे पालनपोषण होते, मुलांचे, बायकोचे, सर्वांचे. या आपण शिदाटा देतो, ते आपल्याकडे येतात, सत्यनारायणची पूजा करून जातात, आपण दक्षिणा देतो, शिदाट काढतो, त्याच्यावर त्यांचं उदरनिर्वाह होतो. तर हे महालक्ष्मीने श्राप दिलेला आहे भृगु ऋषीला. कारण की ज्यावेळेस जगतपालन करता, ज्यावेळेस भृगु ऋषींना सृष्टीचे ज्यावेळेस सर्व सृष्टी पृथ्वी ही जलमय होऊन गेलेली होती, तर त्यावेळेस की सर्व ब्राह्मण ऋषी पूजापाठ करत होते, हवन यज्ञ करत होते. मग भृगु ऋषी आले अचानक. मग म्हणे त्या बाकी ऋषी मुनी ब्राह्मण पूजा करत होते, म्हणे तुम्ही ही पूजा करत आहेत तर ही पूजा तुम्हाला कोणाला समर्पित होत आहे? तुम्ही तुमचीच पूजा करत आहेत, तर ती कोणाला समर्पित होत नाही आहे, असं त्यांनी त्या ब्राह्मणांना, दुसऱ्या ऋषींना सांगितलं, भृगु ऋषींनी. मग त्या ब्राह्मणांना असं वाटलं की भृगु ऋषी बरोबर सांगत आहे. मग म्हणे कसं करायचं आता? या जगाचा भार, या हे जे आपण पूजा करत आहोत, तर ही कोणाला समर्पित होईल? मग त्या ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्हीच जा आणि तिघी देवतांची परीक्षा घ्या, तर सत्वगुण, तमोगुण, रजोगुण कोणामध्ये आहे अशी म्हणून तुम्ही परीक्षा घेऊन या भृगु ऋषींना. मग भृगु ऋषी सर्वात पहिले ब्रह्मदेवाकडे जातात आणि राजाच्या दरबार, ब्रह्मदेव राजाच म्हटले गेले, तर ब्रह्मदेवाच्या राज दरबारामध्ये सर्व सेवक वगैरे मोठमोठे लोक बसलेले होते खुर्च्यांवर, त्यांची सभा चालू होती. भृगु ऋषी गेले अचानक आणि खुर्ची खाली दिसली, आसन खाली दिसलं, तिथं बसून गेले भृगु ऋषी.
मग ब्रह्मदेवाला खूप राग आला. ब्रह्मदेव म्हणाले, ए भृगू, तू मला प्रणाम पण नाही केला आणि डायरेक्ट खुर्चीवर बसून गेला. तुझी एवढी हिंमत की तू मला प्रणाम न करता डायरेक्ट खुर्चीवर आसनावर बसून गेला. तितक्यात मग भृगु ऋषींनी सांगितलं, हे ब्रह्मदेवता, मी तर तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो. तुझ्यामध्ये तर रजोगुण आहे. मी तर हे सृष्टीच्या कार्याकरता, हे सृष्टीचे कार्याचा भार कोणामध्ये सोपवायचा त्याच्यासाठी मी तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो. पण माझा हा श्राप आहे की या भूलोकावर ब्रह्मदेवाचं मंदिर बनणार नाही, कोणी तुझी पूजा करणार नाही, असा श्राप देऊन भृगु ऋषी मग शिवलोकामध्ये गेले. ब्रह्मलोकामधून शिवलोकामध्ये गेले. तर शिवलोकामध्ये द्वारपाल उभे होते आजूबाजू शिवाचे. मग ते डायरेक्ट मध्ये जायला लागले. तर द्वारपालांनी त्यांना अडवलं, जाऊ नका तुम्ही. आता शिव आणि पार्वती गप्पा मारत आहे. त्यांचे म्हणजे झोपायची वेळ आहे, आरामाची वेळ आहे, तर तुम्ही जाऊ शकत नाही. तरी पण भृगु ऋषींनी त्या दोघांना बाजूला केलं आणि मध्ये चालले गेले. तर पार्वती माता शिवाच्या बाजूलाच बसलेल्या होत्या. त्या थोड्या शरमवल्या, उठून बाजूला झाल्या. तर भगवान शंकराला खूप राग आला की आमच्या आता म्हणजे गप्पा मारण्याचा वेळ आहे, आमचा आरामाचा वेळ आहे आणि तू कसा काय आला मध्ये. त्रिशूल घेतलं डायरेक्ट आणि भृगु ऋषीवर उगारले. तितक्यात भृगु ऋषी म्हणाले, हे शिव, मी तर तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो. हे सृष्टीच्या पालन करता कोण निवडलं जाईल. जे पूजापाठ करत आहे, हे सृष्टी सारी जन्मय झाली होती, आता सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, तर हा सारा कारोबार कोण सांभाळेल. जे पूजापाठ करत आहोत हे ब्राह्मण लोक, जे लोक पूजापाठ करतील तर ते कोणाला समर्पित होईल, ते पुण्य कोणाच्या पदरी पडेल. तर ज्या वेळेस जे लोक मागतील, या जे ब्राह्मण लोक पूजा करत आहे त्यांना काही अडीअडचण आली तर त्यावेळेस त्यांना ते पुण्य वापस पाहिजे आहे. त्यांच्या इच्छासाठी कामना करता या संकटाच्या वेळेस ते जे पूजा केलेली राहते ते जर पूजा परत मागितली तर ती कोणाला समर्पित होईल, तर ती पूजा कोणाला कडून मागतील लोक. याच्यासाठी मी तुझ्याकडे आलेलो होतो. सृष्टीचा सारा भार कोण सोपेल आणि कोण त्यासाठी निवडलं जाईल याच्यासाठी मी तुझ्याकडे आलेलो होतो. पण हे शिव, तुझ्यामध्ये तो तमोगुण आहे, मीपणा आहे, अहमपणा आहे, अहंकार आहे. तर माझा हा श्राप आहे की या भूलोकावर तुझी लिंगाचीच पूजा होईल, पुऱ्या मूर्तीची पूजा होणार नाही. आणि एक पण तुझ्या पुऱ्या मूर्तीच्या सहित फेस सहित तुझं एक पण मंदिर राहणार नाही. जेवढे पण ज्योतिर्लिंग आहे, जेवढे पण लिंग आहे, तर ते लिंग स्वरूपातच प्रकट होतील. तर तेव्हापासून हे लिंग स्वरूपात शिवजी प्रकट झालेले, ब्रह्माजीचं तर मंदिरच नाही. मग तिथून त्यांना राग आला. ब्रह्मलोकामध्ये गेलो तर ब्रह्मदेवाने अपमान केला, शिवलोकामध्ये गेलो तर शिवजीने माझा अपमान केला. आता काय विष्णू लोकामध्ये, वैकुंठ लोकामध्ये माझा मान सन्मान होणार आहे. डोक्यात सनसन नस तडकलेली होती त्यांची बडबड करत जात होते ते. मग क्षीरसागरामध्ये वैकुंठ लोकामध्ये भगवान विष्णू मस्त छान झोपलेले होते शेषाचलवर. मंद मंद त्यांचे अर्धे डोळे उघडे, अर्धे डोळे बंद, मस्त हास्य चेहरा. माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होती आणि माता लक्ष्मी सतत त्यांचे पाय दाबत राहते. जो कोणी बायको आपल्या नवऱ्याचे सतत पाय दाबत राहते तिला कधीच धनाची कमी राहत नाही. तिच्याजवळ पैसा अनापसनाप राहतो. जशी माता लक्ष्मीजवळ अनापसनाप राहतो, म्हणून दिवसभरातून 2 मिनटं काढून आपल्या नवऱ्याचे पाय दाबावे. मी पण माझ्या नवऱ्याचे पाय दाबते 2 मिनटं काढून, खूप कामं राहतात तरी पण. मंगळवार आणि शुक्रवार आपल्या नवऱ्याचे पाय नक्की दाबावे, लक्ष्मी प्राप्ती होते. नवऱ्याचे म्हणजेच माणसाच्या गुडघे तर पायापर्यंत शनिग्रह राहतो आणि बाईच्या हातात शुक्रग्रह राहतो. तर मनुष्याच्या माणसाचा शनिग्रह कमी होण्यासाठी बायकोने आपल्या नवऱ्याचे पाय दाबायचे आणि शुक्रग्रह जास्त पॉवरफुल करायचा, म्हणजे घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल, धनधान्याची प्राप्ती होईल. हळूहळू बी दाबले तरी पण आपला हात स्पर्श व्हायला हवा, म्हणजे शनीचा प्रभाव कमी होतो. तर त्याच्या मागचं रिझन ते आहे. मग माता लक्ष्मी विष्णू भगवानांचे पाय दाबत होती. भृगु ऋषीला असं वाटलं की विष्णू भगवान नाटक करत आहे, मी आलेलो दिसत आहे तरी पण अर्धे डोळे बंद, अर्धे डोळे उघडे. आव बघितला नाही, ताव बघितला नाही, सीधा श्री विष्णूच्या वक्षस्थलावर लात मारून दिली. भृगु ऋषींनी डायरेक्ट वक्षस्थलावर लात मारून दिली. तितक्यात विष्णू भगवाननी भृगु ऋषीचा
उजव्या पायाचा जे लात मारली होती त्याचा अंगठा दाबला, म्हणजे जे अंडकोश होतं त्यांच्या अंगठ्यामध्ये गर्भचं ते फोडून दिलं. तर ते एकदम अचेत झाले की आपण काय केलं, विष्णू भगवानला श्री वक्षस्थलावर लात मारून दिली. त्यावर विष्णू भगवान अजून वरून म्हणतात, हे भृगु ऋषी, तुमच्या पायाला चोट तर नाही आली ना? तुमच्या पायाला लागलं तर नाही ना? तुमचा पाय सुजून गेला का? जोराने लागलं का तुमच्या पायाला? त्यावर ते एकदम असे झाले शर्मिंदा. त्यांना खूप लाज वाटू लागली की आपण विष्णू भगवानच्या वक्षस्थलावर लात मारून दिली. मग त्यांनी प्रणाम केला भृगु ऋषींना. विष्णू भगवानने प्रणाम केला भृगु ऋषींना. मग म्हणे, मी या पृथ्वीचा संपूर्ण भार सृष्टीच्या पालन करता कोण सांभाळेल त्याच्यासाठी आलेलो होतो. मला असं वाटलं ब्रह्मलोकामध्ये गेलो तर ब्रह्मदेवाने अपमान केला, शिवलोकामध्ये गेलो शिवाने अपमान केला. मला असं वाटलं तुम्ही बी माझा अपमान करणार असं. त्या रागारागातच मी काहीतरी संतापात आलेलो होतो. मग म्हणे, आता आजपासून या पृथ्वीचा सारा कारोभार विष्णू भगवान सांभाळेल. असे म्हणून भृगु ऋषींनी सत्वगुण विष्णू भगवानमध्ये होते. लात मारल्यावर बी त्यांनी प्रणाम केला. कोणी आपल्याला जर बोललं तर आपण खालीमान घालून ऐकू नाही शकत. आजच्या कलियुगमध्ये कोणी खालीमान घालून ऐकू शकणार नाही, जसं विष्णू भगवानांनी ऐकलं. पण एक गोष्ट आहे, लहान बापाचंच व्हावं, लहान बनूनच राहायचं. मोठे बनून राहण्यात फायदा नाही. शांतता राहते, डोक्याला बी शांत राहतं. तू मोठ्या बापाची, मी लहान बापाची, असे करण्यात खूप फायदा आहे. माझा अनुभव सांगत आहे. तर असा विष्णू भगवानाने भृगु ऋषींना नमस्कार केला आणि भृगु ऋषींनी विष्णू भगवानला या सृष्टीच्या पालन करता निवडलं गेलेलं आहे. म्हणून सारा कारोभार विष्णू भगवानांच्या स्वाधीन आहे आपला सर्वांचा. म्हणून जी पण पूजापाठ आपण करतो ते विष्णू भगवानला समर्पित होते. काही अडीअडचण आली तर आपण विष्णू भगवानकडून ती मागू शकतो. म्हणजे आपल्या परिवारासाठी आपण ते पुण्यक्रिया आपण मागू शकू की हे विष्णू भगवान, मी तू माझ्या या कार्यासाठी सफलता दे, माझ्या मुलामुलींचे कार्य जोडू दे, माझ्या मुलगीला विश्वाची मोठी MDची परीक्षेत आता तर 1 नंबरने पास कर, पण खूप मोठी डॉक्टरीन कर, माझा मुलगा खूप मोठा बिझनेसमॅन हो, माझा माणूस खूप मोठा बिझनेसमॅन हो, मी खूप मोठी विश्वाची यूट्यूबर हो, खूप धनधान्यामध्ये प्रगती हो, यश कीर्ती मान सन्मान हो, माझे नात नातू सोन्याच्या वाटीत दूध पिओ, असा आशीर्वाद दे विष्णू भगवान तू आम्हाला. तर आपल्या मनाच्या इच्छा आपण विष्णू भगवानला प्रकट करायच्या. तर जी आपण पूजापाठ करतो ती अशी विष्णू भगवानला समर्पित होते. तर मग पण मात्र माता लक्ष्मी तिथेच बसलेल्या होत्या, पण त्यांना हा राग सहन झाला नाही की एक मामूली इंसान, एक ब्राह्मणने माझ्या नवऱ्याच्या वक्षस्थलावर लात मारली, आणि ते पण वक्षस्थलावर जिथे स्त्रीचं चिन्ह आहे, जिथे माझी जागा आहे, म्हणजे मला साक्षात लात मारले. म्हणून भगवान विष्णू शिवी माता लक्ष्मी रुष्ट झाली, रागावली. का रागावली की तुम्हाला त्यांनी लात मारली, तुम्ही त्यांना आव बघितलं नाही, ताव बघितलं नाही, प्रणाम केला, त्यांना रागवलं नाही, अजून त्यांना हसून तुम्ही उत्तर देत होते. हे बघून पण लक्ष्मी माताला खूप राग आला. पण माझा राग शांत होणार नाही. आजपासून या पृथ्वीवर सर्व ब्राह्मण दरिद्री हो जाओगे. हिंदीमध्ये माझ्याकडे ही कथा गणेश पुराणमध्ये आहे. नाही, ही गणेश पुराणमध्ये फक्त भृगु ऋषीच्या आश्रम आलेलं आहे. हिंदीचं पुस्तक आहे माझ्याकडे, संपूर्ण बालाजीचं महात्म्य खूप छान आहे. बालाजीचे महात्म्य, तिरुपती बालाजीचे आणि लक्ष्मीचं, आणि संपूर्ण तुळशिका प्रिय आहे हिंदीमध्ये. पण तुमच्या कमेंट्स येतात की ताई मराठीतच व्हिडिओ टाका, म्हणून मग मला मराठीतच टाकावे लागतात. नाही तर हिंदीचे माझ्याजवळ पुस्तकं पण खूप छान छान आहेत की तुम्हाला ऐकायला पण खूप छान छान वाटेल. मग की हे पृथ्वीवर सर्व ब्राह्मण दरिद्री हो जाओगे, विद्या बेचेंगे तभी इनको धन की प्राप्ती होंगी, असं माता लक्ष्मीने सांगितलं. आणि वैकुंठ सोडून माता लक्ष्मी कोल्हापूरमध्ये भूलोकमध्ये तिथे स्थापित झालेले आहे. तर अशी ही कथा भृगु ऋषीमुळे, भृगु ऋषी खूप मोठे तपस्वी, ऋषी खूप मोठे तपस्वी. भृगु नाव ऐकल्याने सुद्धा आपल्या सर्व पापांचा नाश होऊन आपल्या सर्व कार्यात यश येतो. असे ह्या भृगु ऋषीच्या आश्रममध्ये सुधर्मा आणि राजा गेले. तर त्यांचा मुलगा आलेला होता भृगु ऋषींचा, की तिथे राणी आलेली होती, सुधर्मा आलेली होती. तर त्यांनी वृत्तांत सांगितलं तर मला वाईट वाटलं, असे त्यांच्या कुमाराने भृगु ऋषींना सांगितलं. मग त्यानंतर तो मुलगा
राणीला आणि राजाला बोलवायला आला. मग ते भृगु ऋषीच्या आश्रमात गेले. मग राणीला खूप आनंद झाला. आपल्या शरीरात नवचैतन्य निर्माण झालं आहे असे तिला वाटले. 2 प्रधानांसह राजा राणी भृगु ऋषीच्या आश्रमात गेले. ते दोघं प्रधानांसह राजा राणी भृगु ऋषीच्या आश्रमात गेले व दोघी प्रधान जणू काही गणेश व कार्तिक स्वामी भासत होते. तर बृहस्पतीसारखा चव्यन वाटत होता. जणू काही कैलास पर्वतावरून शंकर पार्वती चालले आहेत असे सोमकांत व स्वधर्माला भासत होते. सर्व आश्रमात येऊन पोचले. सगळीकडे वेदघोषांचा आवाज घुमत होता. अनेक प्रकारचे प्राणी आपसासातील वैरभाव विसरून आश्रमात राजरोसपणे फिरताना दिसत होते. थंडगारा वारा अंगाला झोंबत होता. जराही उन्हाचा चटका बसत नव्हता. आश्रमात भृगु ऋषी व्याघ्र चर्मावर बसलेले होते. त्यांना सर्वांनी विनयभावाने नमस्कार केला. हात जोडून सोमकांत म्हणाला, महर्षी, आज आपले दर्शन झाले, मी धन्य झालो. पूर्वीजन्मीचे काहीसे पुण्य माझ्या पदरात आहे. माझ्या पूर्वजांच्या पुण्यकर्माचीच कृपा आहे, म्हणून आज आपले पावन चरणस्पर्श करण्याचा योग मला आला आहे. आजवर चांगल्या प्रकारे प्रजापालन केले. आयुष्यात कधीच पापेच्या वाटेला गेलो नाही. तरीही माझ्या शरीराची ही अवस्था व्हावी या भयंकर व्याधीने मी ग्रासलो आहे. महाराज, सर्व उपाय करून झाले पण सर्व व्यर्थ गेले. महाराज, आपल्या अस्तित्वाने या ठिकाणाचे वातावरण पतित पावन झाले. ते बघून तुम्ही माझा रोग बरा कराल अशी मला आशाच नव्हे तर विश्वास आहे. म्हणून मी तुमच्या आश्रयाला आलो आहे. माझी या व्याधीपासून सुटका करा महाराज. सोमकांतांच्या वेदना विव्हल भाष्य ऐकून भृगु ऋषी म्हणाले, राजा, माझ्या आश्रमात आला आहेस तेव्हा पूर्णपणे निश्चिंत राहा. इथे जो कुणी येतो त्याची दुःख संकटातून सुटका झाली नाही असे कधी घडले नाही. आणि तुझ्या या व्याधीवरचा उपाय मी तुला जरूर सांगेन, कारण पूर्वजन्माच्या पापामुळे तुला हे दुःख भोगावे लागत आहे. कोणते पाप केले होते ते सुद्धा मी तुला सांगतो, पण आधी तुम्ही सगळे भोजन घ्या. जंगलातून प्रवास केल्यामुळे तुम्ही सर्वजण थकलेले आहेत दिसत आहेत, तेव्हा थोडा वेळ आराम करा. ऋषीच्या या वक्त्यावर सर्वांना अतिशय आनंद झाला. ऋषींनी त्यांना सर्वांना अभ्यंग स्नान करायला सांगितले, उत्तम वस्त्रालंकार दिले आणि उत्तम सुग्रास भोजन दिले. ऋषींनी शय्येवर त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली. ऋषीच्या विश्वासपूर्ण दिलाशाने राजाची काळजी दूर झाली होती. राजाला त्यामुळे शांत झोप लागली. अशी झोप त्याला कधी आपल्या राजवाड्यात देखील लागली नव्हती. दुसऱ्या दिवशी पहाटे संध्या होम आटोपल्यावर भृगु ऋषींनी सोमकांताला बोलवले. सर्वजण ऋषी समोर येऊन बसल्यावर पूर्वजन्माची कथा सांगण्यास सुरुवात केली. ते सांगू लागले, राजन, विंध्य पर्वताजवळ कोल्हार नावाची एक सुंदर नगरी होती. त्या कोल्हार नगरात चिंद्रूप नावाचा एक वैभव संपन्न वैश्य राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुभगा. ती अतिशय सुंदर पतिव्रताशील होती. या उभयताकांना कामदा नावाचा सुस्वरूप मुलगा झाला. त्याला खूपच प्रेमाने वाढवले. तो मोठ्या झाल्यावर त्याने त्याची लग्न एका सुंदर मुलीशी केले. तिचे नाव कुटुंबनी असे ठेवले. देवता आणि अतिथीचा तो नेहमी आदराने पूजा करी. मोठी पतिव्रता होती. तिला 5 कन्या व 7 पुत्र झाले. काही काळानंतर चिद्रूप वैश्य मरण पावला. त्याच्या मागे त्याची पत्नी सुभगा सती गेली. नंतर संपत्तीचा वारीस म्हणून कामदास सर्व सांभाळू लागला. संपत्तीचा मनसोक्त उपयोग घेऊ लागला. कुटुंबिनीने त्यावेळी त्याला अनेक प्रकारे समजावून सांगितले, पण तो त्याकडे लक्ष द्यायचा नाही. थोड्याच दिवसात कामदाजवळचे सर्व द्रव्य संपले. अगदी इतके की स्वतःचे राहते घर ही विकायची वेळ झाल्यावर तेव्हा कामदाने पत्नीला मुलांसतीला माहेरी पाठवून दिले. घर विकून टाकले. सर्व संपत्ती गेली होती. संपत्ती गेली होते नव्हते तेही द्रव्य संपले. नंतर कामदाने नगरातील लोकांना लुटायला सुरुवात केली. अनेक प्रकारची कपट कारस्थाने करू लागला. चौर्यकर्म, धूतकर्म, जारकर्म करण्यात आणि लोकांना त्रास देण्यात त्याला आनंद वाटू लागला. वडिलांच्या काळातील कोणी कर्ज घेतली आहेत त्यांना खोटी कागदपत्रे देणे, खोटे बोलणे, गोरगरीब बाया बापड्यास लुबाडणे, कर्ज काढून ते बुडवणे असा उद्योग तो करीत असे. नगरातील लोकांनी त्यांच्या त्रासाबद्दल सांगितल्यामुळे राजाने त्याला नगराबाहेर हाकलून दिले. नंतर तो जंगलातून राहून वाटमारी करू लागला. गरिबाचे प्राण घेणे, आपल्यापेक्षा ताकदवान असेल तर पळून जाणे अशा प्रकारे लुटू लागला. पशुपक्ष्यांना उगीच त्रास देणे, त्याची हत्या करून उदरनिर्वाह करू लागला. लूटमारी करून कामदाने खूप संपत्ती जमा केली होती. अनेक चोर आपल्या हाताखाली कामाला ठेवलेले होते. त्याच जंगलात त्या आपल्या मुलाबाळांसह राहू लागला, अगदी एखाद्या राजाप्रमाणे. असेच दिवस जात होते. कामदा सोमकांताचा पूर्वजन्म सांगत आहे. ऋषी महाराज भृगु ऋषी, समजलं असेल ना. सोमकांताचा अशी त्यांना जो आजारपण लागला आहे तर का लागलेला आहे
तर त्याची कथा सांगत आहे. असेच दिवस जात होते. कामदा लुटालूट करून व जमवलेल्या संपत्तीवर होती सुखी जीवन जगत होता. एक दिवस अचानक एक हुशार ब्राह्मणाशी त्याची गाठ पडली. त्याने त्या गरीब ब्राह्मणाला उभे केले. गुणवर्धन असे त्याचे नाव होते. ब्राह्मणाचे हा आपले प्राण घेईल असे ब्राह्मणाला वाटले. तो खूप घाबरून गेला. भीतीने थरथर कापू लागला. गुणवर्धन ब्राह्मण म्हणाला, हे बघ, तू तर खूप धनवान आहेस. त्यासाठी तू माझ्या हत्या का करत आहेस? तू जो गुन्हा केला आहे, माझ्या घरी माझी दुसरी पत्नी आहे. पहिलीचे निधन झाले म्हणून मी दुसरा विवाह केला. माझ्या मृत्यूमुळे तिला किती दुःख यातना सहन कराव्या लागतील. आम्हाला दोघा वाचून जीवन जगणे कठीण होईल. तू मला सोडून दे, जीवदान दे. जो जीवदान देतो तो पित्याप्रमाणे असतो. मी ब्राह्मण असून तुला शरण आले. शरण येणाऱ्याचे रक्षण करणे यासारखा दुसरा धर्म नाही. जर तू माझा घात करशील तर तुला अनेक वर्ष नरकात खितपत पडावे लागेल. यात तू आताच भान ठेव. अन्याय करून तू जर धन जमवलं असेल, या पापाचं प्रायश्चित तुला नक्की मिळेल आणि ते प्रायश्चित मात्र तुला एकट्याला भोगावं लागेल. त्यात कोणीही वाटकरी राहणार नाही, हे ध्यानात घे. मग तो ब्राह्मण गयावया करू लागला. पण कामदाला त्याची दया आली नाही, कारण प्राण घेणे हे रोजचे रोज कर्म झाले होते. त्यामुळे त्याचे मन निष्ठुर झाले. कामदा म्हणाला, मूर्ख ब्राह्मणा, तुझी विद्वत्ता माझी काय कामाची? मला आणि गाढवाला उपदेश करणे सारखे आहे. अरे, फुटलेल्या घागरीत किती पण पाणी भरलं तर काय पाणी त्यात राहणार आहे? ज्याप्रमाणे मद्यप्राशन केलेल्या माणसाला उपदेश केलेला आवडत नाही, त्याप्रमाणे मलाही उपदेश केलेला आवडत नाही. ज्याला धनसंपत्तीचा साठा करायचा आहे त्याला दया माया धरून काही उपयोग नाही. मला एक सांग, कावळ्याकडे पावित्रपणा, जुगारी माणसाकडे खरेपणा, भित्र्या माणसाकडे धैर्य आणि सापाजवळ कधी क्षमा तुला दिसली का? इतके दिवस तुझ्यासारखी शिकार मला मिळाली नाही. आता तू काही माझ्या हातून सुटणार नाही. असे बोलून तो कठोर हृदयाच्या कामदाने त्या ब्राह्मणाच्या तलवारीने चिरछेद केला. अशा हजारो ब्राह्मणाची हत्या त्याने केली होती. एक उदाहरण म्हणून मी त्याची कथा सांगितली. अशी वाईट कृत्य करता करता कामदाला म्हातारपण आलं. म्हातारपणा त्याचे शरीर थकले, दृष्टीहीन झाली, सौंदर्य नाहीसे झाले, झोप नाहीशी झाली. नोकर चाकर मुले बायकं त्याचा अनादर करायला लागले. तेव्हा त्याला एक ब्राह्मण मित्राची आठवण झाली. त्याने त्याला बोलवले. त्याला सांगून आणखी इतर ब्राह्मण बोलवले. कामदाच्या भीतीने त्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून इतर ब्राह्मण कामदाच्या घरी आले. ब्राह्मणांना दान द्याव्याची इच्छा कामदाच्या मनात आली. पण त्या ब्राह्मणांनी सांगितले की तुझ्यासारखी पापी माणसाकडून आम्ही दान स्वीकारणार नाही. तुझं हे चोरीचं दान आहे तर आम्ही घेणार नाही. तुझ्याकडून दानच काय, पण तुझ्याशी बोलणे सुद्धा आम्हाला पाप लागेल. जर तुझ्याशी बोललो आम्ही तर आम्हाला लगेच घरी जाऊन सचल स्नान करावे लागेल. असे म्हणून सर्व ब्राह्मण निघून गेले आणि घरी जाऊन सचल स्नान करून पाप मुक्तीसाठी पवमान सुक्ताचा जप करू लागले. या घडलेल्या घटनेमुळे कामदाचे डोळे उघडले. आपण खूप वाईट आहोत याची त्याला जाणीव झाली. त्याच्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला आणि आपण काहीतरी पुण्यकर्म केलेच पाहिजे असे त्याला वाटू लागले. ओळखीच्या ब्राह्मणाची त्याने मदत घेतली. त्या जंगलात एक गणेशाचं जुनाट मंदिर होतं. त्या मंदिराला जीर्णोद्धार करावा असे त्याला वाटले. त्याप्रमाणे कामदाने त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पूर्वीच्या लहानशा जागी असलेल्या मंदिराचे त्याने मोठे प्रशस्त देवालय केले. त्या मंदिराभोवती सुंदर अशा फळा फुलांच्या बागा लावल्या. देवालयाच्या चारी बाजूंच्या कोपऱ्यात विहिरी बांधल्या होत्या. कामदाचे जवळजवळ सगळे धन या मंदिरासाठी खर्च झाले. उरलेले धन त्याच्या नातेवाईकांनी घेतले. नंतर काही दिवसांनी कामदा मरण पावला. मेल्यानंतर पहिल्यांदा त्याला यमदूताने चाबुकाने मारले. त्याच्या सगळ्या अंगाला काटे टोचले, दगडाने टेचून काढले, भयंकर अशा नरक यातना केल्या. नंतर चित्रगुप्तने यमाकडे पाठवलं. तुला आधी पुण्य भोगायचे आहे की पाप भोगायचे आहे असे कामदाला विचारले. आणि असे यमाने विचारले कामदाला. मग कामदा म्हणाला पुण्य भोगायचे आहे. मग यमाने त्याला राजाच्या पोटी टाकले. म्हणजे तूच तो राजा. सौराष्ट्र देशातील राजाच्या पोटी जन्माला आलेला पूर्वजन्माचा महापापी कामदा तूच आहे. तर तुला हा जो रोग आलेला आहे तर हा मागच्या जन्मामुळे तुला हा रोग आलेला आहे, तर तूच तो कामदा आहे असे भृगु ऋषींनी त्याला सांगितले. भृगु ऋषींनी असे सांगितल्यावर सोमकांताचे मन सांशकित झाले. तो काही न बोलता एकदम शांत बसला की मी मागच्या जन्मी कसा होतो, चोर होतो, कसे कामं करत होतो. तेवढ्यात एक चमत्कार झाला. तर त्याने गणेश पुराणाचं श्रवण केलं तर सोमकांताच्या शरीरातून अनेक पक्षी बाहेर पडण्यास सुरुवात झाली आणि टोचा मारू लागली. वेदवेत्या ऋषीच्या व्यक्तीचा संशय आल्याने हा प्रकार घडला. पक्षाच्या टोचण्याने राजा घायाळ झाला आणि ऋषींना म्हणाला, ऋषीवर महाराज, आश्रमात तर सर्व पशुपक्षी आपले जन्मोजन्मीची वेळ सोडून एकत्र राहतात. मग मी बिचारा कुष्ठरोगी मला का त्रास देत आहे, मला वाचवा हो. असा तो ऋषी महाराजांना विनवण्या करू लागला. राजा, माझ्या बोलण्याविषयी तुझ्या मनात शंका निर्माण झाली, पण तुला
फळ तुला लगेच मिळाले, बरे ते जाऊ दे, घाबरायचं काही कारण नाही. माझ्यावर विश्वास ठेव व माझ्या एका हुंकाराने सर्व पक्षी नाहीसे होतील. असे म्हणताच ऋषींनी एक हुंकार दिला. त्याबरोबर सर्व पक्षीही नाहीसे झाले. पुढे सूत म्हणाले, भृगु ऋषींनी अंतर्ज्ञानाने सोमकांताच्या पूर्वजन्माचे सूक्ष्मावलोकन केले आणि पुढे ते म्हणाले, राजा, पूर्वजन्माची पापे इतकी आहेत, तुझी इतकी आहेत की त्याच्यावर काहीच उपाय करता येणार नाही. पण तू निराश होऊ नको. तू गणेश पुराणाचे श्रवण कर. तुझे कितीही ब्रह्महत्येसारखे पाप असू दे, कितीही पापे असू दे, पण तू गणेश पुराणाचे श्रवण कर. जर तू गणेश पुराणाचे श्रवण केले तर तुझे सर्व संकटांपासून तुझी सुटका होईल. हे याच्यात निश्चितच आहे. सुटका झाल्याशिवाय राहणार नाही, असे भृगु ऋषींनी सोमकांत राजाला सांगितले. असे म्हणून ऋषींनी अष्टदक्ष नामामंत्रित पवित्र जल सोमकांताच्या अंगावर शिंपडले. ते पाणी सोमकांताच्या अंगावर पडताच त्याच्या नाकातून अत्यंत लहान मनुष्य बाहेर पडला. बघता बघता तो एवढा वाढला की 7 वृक्षांपेक्षा जास्त त्याची उंची झाली. त्या मनुष्याचे डोळे अगदी लाल भडक होते. त्याची जीभ खूप लांब असून त्याच्या मोठ्या तोंडातून लोंबत होत्या. काळाकुट्ट त्याचा वर्ण होता. त्याच्या तोंडातून कधी रक्त तर कधी अग्नी तर कधी पू बाहेर निघत असे. घाणेरडे पदार्थ बाहेर येत होते. त्याचे दात तो कडाकडा चावीत होता. असा त्या महाकाय पुरुषाचे ते रुद्ररूप पाहून आश्रमातील सगळेच घाबरले. ऋषींनी त्याला विचारले, हे पुरुषा, तू कोण आहेस? त्यावर तो म्हणाला, मला पाप पुरुष असे म्हणतात. मी प्रत्येक प्राण्याच्या शरीरात वास्तव्य करतो. तुमच्या मंत्राच्या प्रभावाने मी या राजाच्या शरीरातून बाहेर आलो आहे. मला खूप भूक लागली आहे. तेव्हा मी काय खाऊ ते प्रथम सांगा. मला जर काहीच खायला मिळाले नाही तर मी या सोमकांतासह तुम्हा सर्वांना खाऊन टाकेन. आता मला या राजाच्या शरीरातून जसे बाहेर काढले तसे दुसरीकडे राहण्याचे ठिकाणही द्यावे. त्यावर ऋषी म्हणाले, ते समोर आंब्याचे मोठे झाड दिसतंय ना, त्याच्या डोलीत राहा आणि त्या झाडाची पाने खा. त्या पापपुरुषाने आंब्याच्या झाडाला स्पर्श करता त्या झाडाचे भस्म झाले, जळून त्याची राख झाली. मग भृगु ऋषींनी घाबरून तो पापपुरुष त्या राखेच्या ढिगारीत दडून बसला. ते पाहून भृगु ऋषी म्हणाले, हे राजा, तुझ्या हातून खूपच महाभयंकर पापे झाली आहेत. तू गणेश पुराणाचे श्रवण कर. त्या पुण्याईने आंब्याचे झाड पुन्हा पूर्ववत होईल. जो कोणी गणेश पुराणाचे श्रवण करतो त्याची मागच्या जन्माचीच काय तर 7 जन्माची जन्मजन्मांतरची कितीही मोठी भयंकर पापे केलेली राहिली तरी पण त्याचे पाप मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. जे गणेश पुराणाचे श्रवण करतो त्या सर्व पापांपासून मुक्तच होतो. तर सर्वांनी आपल्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या मित्रपरिवारांना, रिश्तेदारांना, आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायचा. व्हॉट्सअप ग्रुप, फॅमिली ग्रुप, सर्कल ग्रुप, फ्रेंड सर्कल असेल त्यांना ही लिंक शेअर करायची. म्हणजे गणेश पुराणाच्या श्रवणाने सर्व छोटी मोठी पातके नाहीसे होतात आणि आपल्या जन्माचा उद्धार होतो. आपल्याला यश, कीर्ती, मान सन्मानाची प्राप्ती होते, असे भृगु ऋषीने राजाला सांगितले. मग राजा म्हणाला, ऋषीवर्य, श्री गणेश पुराण तर मी कधी वाचले नाही. श्री गणेश पुराण तर मी कधी ऐकले नाही. श्री गणेश पुराण मला कधी ऐकवणारा मिळाला नाही. हे गणेश पुराण असते कसे ते सुद्धा मला माहीत नाही. यावर ऋषी म्हणाले, एकदा ब्रह्मदेवाने हे पुराण व्यासांना सांगितले होते. ते गणेश पुराण व्यासांनी मला सांगितले. जर तुझी इच्छा असेल तर ते गणेश पुराण संपूर्ण मी तुला सांगतो. पण प्रथम तू त्या सरोवरावर जाऊन स्वच्छ आंघोळ कर, शुद्ध मनाने माझ्याकडे ये. आणि त्यावर लगेच सोमकांताने त्या सरोवरावर जाऊन आंघोळ केल्याने आजपासून गणेश पुराण ऐकणार अशी त्याने मनाशी संकल्प घेतला. असा संकल्प करताच राजाचा रोग लगेच बरा झाला. जो कोणी गणेश पुराण श्रवण करेल त्याला काही आजारपण असेल, काही बिमारी असेल, त्याचा आजारपणा लगेच बरा होईल असे भृगु ऋषीने सांगितले. मग भृगु ऋषीच्या कृपेने त्याच्या शरीराची सर्व क्षते पूर्णपणे बरी झाली. शरीरातील सर्व कृमी नाहीशी झाली. त्यामुळे सोमकांताला खूप आनंद झाला. ऋषींनी त्याला आश्रमात बोलवले. तेथे त्याला बसायला आसन दिले. सोमकांताला दिव्य शरीर प्राप्त झाले. तो ऋषींना म्हणाला, महाराज, मी फक्त संकल्प केला त्यामुळे माझी भयंकर व्याधी नाहीशी झाली. खरंच हे पुराण अत्यंत श्रेष्ठ आणि आश्चर्यजनक आहे. जो कोणी गणेश पुराण ऐकताना ग्लासभर पाणी जवळ ठेवेल, या पाण्याची बाटली जवळ ठेवेल, तर घरात शिंपडेल, आपल्या मुलाबाळांना प्यायला देईल, मटक्यात टाकेल, या स्वयंपाकात टाकेल ते पाणी, तर त्या लोकांचा जो आजारपणा असेल, BP असेल, शुगर असेल, डायबिटीज असेल, जे पण असेल तो आजारपणा नाहीसा होईल. आणि ते पाणी गंगाजल समान एका बाटलीत जमा करा. रोज गणेश पुराण 3 दिवसपर्यंत येईल. तर गणेश पुराणाचं पाणी एक बाटली
एक ग्लास जवळ ठेवायची, त्या 2 अगरबत्ती लावून द्यायचा, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा आणि ती रक्षा पण तुम्ही एका डब्बीत जमा करणार. मुलं अभ्यासाला जातील, पेपरला जातील, इंटरव्ह्यूला जाणार, शुभ कार्याला जाणार, या विवाहासाठी जाणार, या काही जागा घेणार, ओपनिंग करणार, गाडी घेणार, काही कुठल्या कामासाठी ती रक्षा जर अगरबत्त्या लावल्या आहे प्लेटमध्ये ती रक्षा जमा करा आणि पुढे ती व्यवस्थित सांभाळून ठेवा. तर शुभ कार्याच्या वेळेस ती रक्षा आपल्या कपाळी टीका लावून जायच्या, म्हणजे प्रत्येक कामात यश येईल. गणपती बाप्पा सर्व संकटांचा नाश करणारे, जीवनातला अडथळा दूर करणारे आहे, ब्रह्महत्येसारखी मोठमोठी पापे दूर करणारी आहे. तर गणेश पुराणाची रक्षा सांभाळून ठेवायची आणि मुलामुलीच्या लग्नांच्या वेळेस या कुठल्याही शुभ कामासाठी लावून दिली, या खिशात पुडी पण घेऊन गेले तरी पण कामात यशच येईल. ते काम पूर्णपणे यश करूनच आपल्या घरी येणार. तर असे हे गणेश पुराणाचा उपाय तुम्ही करू शकता. बाटली पाण्याची भरून त्या पाण्यामध्ये थोडी रक्षा टाकून ती बाटली थोडी थोडी रोज प्यायची. या बिस्लरीची बाटली ठेवू शकता तुम्ही जवळ. बिस्लरीचं पाणी खराब होत नाही, तर त्याच्यात जंतू किडे पडत नाही, तर तुम्ही बिस्लरीची बाटलीसुद्धा गंगाजल समान म्हणून आपल्या घरी एका साईडला ठेवू शकतो. सुतक असो, डिलिव्हरी असो, पिरियड असो, त्या टायमाला तुम्हाला त्या पाण्याला हात लावायचा नाही आहे. मुलं एक्झामला जातील तेव्हा थोडंसं चम्मचभर पाणी हातावर देऊन पेपर द्यायला पाठवा, तरी पण चमत्कारच होईल, एवढं या पाण्याला महत्त्व आहे. तर मग त्यावर ऋषी म्हणाले, हे पुराण अत्यंत श्रेष्ठ आहे, आश्चर्यजनक आहे, जो कोणी ऐकतो तो खूप भाग्यवान आहे. तर त्याच्यावर ऋषी म्हणाले, खरंच हे पुराण खूप महान आहे. ज्याच्या पत्रात अनेक अनेक जन्माचं पुण्य आहे त्यालाच हे पुराण ऐकण्याचा लाभ होईल. जे हे पुराण ऐकतील त्याच्या 7 जन्माची पापे तर नष्ट होतीलच, पण ब्रह्मस्वरूप असलेल्या श्री गणेशाचे महात्म्य वर्णन करायला कोण समर्थ आहे? प्रत्यक्ष सहस्रमुखी शेष देखील त्याचे वर्णन करू शकत नाही. ज्याची श्री गजाननावर खूप खूप श्रद्धा आहे त्यालाच हे पुराण ऐकायला मिळेल आणि सहजासहजी हे पुराण कोणालाच ऐकायला मिळणार नाही. खूप काही त्याचे जन्माचे पुण्य त्याच्या पदरी आहे, त्यालाच हे पुराण ऐकायला मिळेल, असे भृगु ऋषींनी राजाला सांगितले. मग भृगु ऋषी पुढे म्हणाले, नारायणाच्या अंशातून निर्माण झालेल्या भगवान व्यासाने एका वेदाचे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 विभाग केले आहे. वेदाचे ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला. व्यासांनी स्वतःच्या ज्ञानाचा खूप गर्व झाला होता, म्हणून त्यांनी पुराणे रचण्यास सुरुवात केली. सुरुवात करताना आपले काम तळीत जाण्यासाठी श्री गणेशाची अथवा कोणत्याही देवाचे स्मरण न केल्याने त्यांना बुद्धिभ्रम होऊन काही सूचनाचे झाले. व्यास हे खूप बुद्धिमानी होते. त्यांची बुद्धी वेदांची व्याख्या करण्याइतकी कुशाग्र, परंतु त्यांना नैमिक काम्य श्रोतादी कर्म करण्यातही सर्व भ्रमितपणा येऊ लागला. ज्याप्रमाणे एखादा साप मंत्रप्रभावाने किंवा औषधांनी त्यांच्यावर काहीच परिणाम होत नसल्याने तो स्थिर राहतो, त्याप्रमाणे व्यासाच्या बुद्धीची अवस्था झाली होती. आपली बुद्धी कशाने भ्रष्ट झाली आहे त्यांना काही कळेना. या घटनेने त्यांना लाज वाटू लागली, म्हणून यांचे कारण विचारण्यासाठी ते ब्रह्मदेवाकडे गेले होते. सत्य लोकात ब्रह्मदेवाने व्यासांचा सत्कार केला. त्यावर नम्रपणे व्यास ब्रह्मदेवाला म्हणाले, हे ब्रह्मदेवा, कलयुगातील पाप पाहून मी दुःखी झालो आहे. कलयुगातील प्रजा ही नास्तिक आणि निंदा करणारी आहे. आचार विचारांची ती विचार करीत नाही, म्हणून त्याच्यामध्ये वेदांचा अर्थ आहे अशी पुराणे मी रचायला सुरुवात केली आहे. पण मला आश्चर्य वाटत आहे की एकाएकी माझी बुद्धी कशी कुंठित झाली, अचंबा वाटत आहे. मी एखाद्या अज्ञानासारखा का वागत आहे? कारण असेल विचारण्यासाठी मी काय कारण असेल बरं हे विचारण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. याचे कारण उपाय दोन्ही मला सांगावे असे ब्रह्मदेवाने सांगितले. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, यावर बाबा रे, आपण ज्यावेळी कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी सखोल नीट विचार करायला हवा. गुंडगिरीने, गर्वाने किंवा मत्सरीने कुठलेही कार्य करावे नाही. गर्वामध्ये राहून तर कोणत्याही कामाला सुरुवात करू नये. त्यामध्ये खूप विघ्न येतात. जे गर्वाने काहीतरी काम करतात या खूप त्यांना गर्व राहतो, त्या कामाला कधीही यश येत नाही. म्हणून सत्वगुण घेऊनच कुठल्याही कामाला सुरुवात करावी, तर त्या कामाला यश येते. तर गर्वामुळे खूप जणांची फजिती झाली आहे. मारुतीला गर्वामुळे दुसऱ्याला वाहन होण्याचा प्रसंग आला आहे. दुर्योधनाच्या मत्सरामुळे सर्वनाश झाला आहे. परशुरामाने सुद्धा क्षत्रियांचा विध्वंस केला, तो गर्वामुळेच, मत्सरामुळे. तेव्हा या सृष्टीचा निर्माता पालनकर्ताही तोच आहे. ते जाऊ दे, मी ब्रह्मदेव, शंकर, विष्णू असे आम्ही 3 ज्याचे आज्ञाकारक आहोत. जो सर्व संकटांचा नाश करतो, त्या गणेशाचे स्मरण करण्यास तू विसरला आहेस. हे केवळ गर्वामुळे. कुठल्याही कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर श्री गणेशाचे नामस्मरण केले पाहिजे. प्रथम गणपतीची पूजा केली पाहिजे. तर तुला गर्व झाल्याने तू गणेशाचेच काय तर कोणत्याही देवाचे स्मरण केले नाही. कोणतेही कार्य करताना मग ते छोटे असो मोठे असो त्याला सुरुवात करताना गणेशाचे स्मरण करायचे, कारण संकटांचे नाश करतो. कोणत्याही कामाला सुरुवात करताना गणेशाचे स्मरण केले की कोणतेही संकट येत नाही. गजानन
गजानन म्हणजे साक्षात परब्रह्म आहे, त्याला नम्रपणे शरण जा आणि म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर सर्वप्रथम कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याच्या अगोदर ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा हा मंत्र म्हटला आणि घरातून पाय काढावा असे स्वतः भृगु ऋषींनी सांगितले. नंतर तुझे काम कधीही कुठलेही असो तर ते पूर्णच होईल. हा मंत्र कुठल्याही कामासाठी अतिशय चांगला आहे. हा उपाय नक्की करावा. तर गणेशाचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा तो म्हणा श्री गणेशाय नमः, श्री गजाननाय नमः, ओम गणनायकाय नमः. काहीतरी गजाननाचा मंत्र जर आपण म्हणून कुठल्याही कामाला सुरुवात केली तर कामामध्ये यशच येते. त्यावर व्यास म्हणाले, ब्रह्मदेवा, माझी बुद्धी भ्रष्ट झाली, त्यामुळे मला काहीच आठवत नाही. त्यामुळे हा गजानन कोण, तो कसा दिसतो, त्याचे किती अवतार, तो कोणाला प्रसन्न झाला होता, त्याची आता मला सर्व माहिती सांगा असे व्यास ब्रह्मदेवाला म्हणाले. मग ब्रह्मदेव म्हणाले, श्री गणेशाला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर मंत्र अनेक आहेत, पण ज्या मंत्राने सिद्धी त्वरित मिळते तो मंत्र तुला सांगतो. गणेश मंत्रात 7 कोटी महामंत्र आहेत. मंत्रात गुपित थोडं मला, थोडं शंकराला माहीत आहे. त्यात षडाक्षर मंत्र सर्वात श्रेष्ठ मंत्र आहे. श्री गणेशाय नमो नमः. जो कोणी ज्याच्या घरामध्ये 108 वेळा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात असे व्यासांनी ब्रह्मदेवाला सांगितले. मग केवळ या 2 मंत्रांमुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात. जे गणेशाची आराधना करतात ते भक्त जीवनमुक्त होतात, देवांनाही पूजनीय असतात. अशा भक्तांना सर्व सिद्धी वश होतात. मनात येईल करण्यायोग्य सामर्थ्य त्यांच्यात येते. जे लोक श्री गणेशाची उपासना करत नाही त्या लोकांची तोंड बघू नये. जर तोंड पाहिले तर संकटांना दिवसभर तोंड द्यावे लागते. म्हणून जो गणेशाचं नामस्मरण करत नाही, जो पूजापाठ करत नाही, तो कधीही कोणत्या देवाचं नामस्मरण करत नाही, अशा लोकांचे तोंड बघू नये. म्हणून मी तुला आता एक अक्षर मंत्र सांगतो. त्या मंत्राच्या प्रभावाने तुझी सर्व कामं पूर्णपणे पार पडली. प्रथम अनुष्ठान करणाऱ्याने स्नान करून स्वच्छ शुद्ध व्हावे. धुतलेली स्वच्छ वस्त्रे घालावी, दर्भासन घालावा अथवा आसनावर बसून आचमन प्राणायाम करावा. नंतर अंतमातृका ब्रह्ममातृका पूर्वन्यास करावा. मग श्री गणेशाच्या चरणांपासून तर मस्तकापर्यंतचे स्वरूप ध्यान करून मानस पूजा करावी. नंतर श्री गजानन प्रसन्न होईपर्यंत नियमपूर्वक पुरचरण करण्याचा संकल्प करावा. असा उपदेश करून ब्रह्मदेवाचे शुद्ध दिन व्यासांना एकाक्षर मंत्राचा उपदेश दिला आहे. ब्रह्मदेव म्हणाले, ज्या ठिकाणी मन स्थिर असेल अशा ठिकाणी अनुष्ठान कर. नास्तिक, निर्दय, दुराचारी, लबाड अशा व्यक्तींना जर मंत्र दिला तर मागील 10,000 आणि पुढील 10,000 पिढ्या नरकात जातात. अनन्य भक्तिमय अंतकरणी सदाचारी दयाशील व्यक्ती असेल अशाच व्यक्तीला मंत्र उपदेश करावा. जो कोणी निष्ठापूर्वक भक्तीने श्री गणेशाची पूजा करेल त्याला संतती, संपत्ती, ज्ञान आदीची प्राप्ती होईल. तो सुखी होईल, त्याला मोक्षाची प्राप्ती मिळेल, त्याचे सर्व पापांचा नाश होईल, त्याला धनधान्यामध्ये वृद्धी होईल, सुख ऐश्वर्य प्राप्त होईल. सर्व सुखे त्याला इहजन्मी सोडून परलोकी पण जाईल तर त्याला सर्व सुखे प्राप्त होतील. पुढे सूत सांगू लागले. ब्रह्मदेवाची फलश्रुती ऐकून व्यासांना खूप आनंद झाला. ते ब्रह्मदेवाला म्हणाले, हे पितामहा, तुमच्या उपदेशाने माझे कान तृप्त झालेले आहेत. हा मंत्र खरोखरच खूप महान आहे. त्याच्याविषयी किती ऐकले तरी समाधान होत नाही. म्हणून म्हणतो की पूर्वी या मंत्रप्रभावाने कोणी सिद्धी प्राप्त केली होती तर ते कृपा करून मला सांगावे. ब्रह्मदेव म्हणाले, तू खरं निष्ठावंत आहेस. तुझ्यासारखा शिष्याला हे गुपित सांगताना मला अत्यानंदच होत आहे. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी ओंकार रूपी श्री गजाननाचे पूजन करावे. ओंकार रूपी श्री गजाननाय नमः या मंत्राचा जप करावा. जर या मंत्राचा जप केला असता सर्व संकटांचा नाश होतो. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस, चारुण, नाग, गुहक आदी समस्त देव आणि दानव श्री गजाननाचे पूजन करतात. श्री गजाननाय नमः या मंत्राने कोणाला प्रसन्न झाले होते. आता ती कथा सांगतो. प्रलयाच्या वेळी सोसायट्याच्या वाऱ्याने पर्वतसुद्धा उडून जातात. 12 सूर्य एकदम प्रकाशमान होऊन सर्व पाणी आटून नाहीसे होते. नंतर अग्नी प्रकट होऊन सर्व पृथ्वी जळून भस्म करतो. नंतर सर्वतक नावाचा मेघ जलवृष्ट करून सर्व जलमय सृष्टी करून टाकतो. हत्तीच्या सोंडे एवढ्या धारांनी आकाशातून ती वृष्टी होत असते. अशा प्रकारे पंचमहाभूते असंतुष्ट होऊन सर्व सृष्टी नष्ट होते. अशा वेळी अनुरूपा श्री गजानन कुठेतरी दडलेला असतो. बराच कालावधी निघून जातो. सर्व विश्वच अंधकाराने भरून जातं. नंतर ओंकार रूपी नाद ब्रह्ममायाने निर्माण झालेली पुन्हा सर्व
सृष्टीची रचना ज्याच्यामुळे होते तोच परमात्मा श्री गणेश होय. त्याच्यापासून स्त्रीगुणाची तसेच ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांची निर्मिती होती. अशाच पद्धतीने प्रलय होऊन श्री गजाननाच्या मायाशक्तीच्या योगाने ब्रह्मादी देव उत्पन्न होतात. पण त्यांना आपण कोण आहोत, आपल्याला काय काम करायचे हे समजत नाही. आपल्याला कोणी निर्माण केले हे पाहण्यासाठी त्यांनी 21 वर्ग पृथ्वी पाताळादी लोक शोधून पाहिले, पण त्यांना काही शोध लागला नाही. नंतर काही काळ पुन्हा घोर तपश्चर्या केल्यावर त्यांना आकाशात अवर्णनीय असे प्रकाश दिसू लागले. त्या प्रकाशामुळे डोळे दिपून गेले. ते तिघजण या प्रकाशाचा शोध घेण्यासाठी आकाशात खूप फिरले. फिरून फिरून थकले. त्याही अवस्था पाहून श्री गजाननास त्याची दया आली. त्याने आपले रूप प्रकटून खरून दाखवले, दर्शन दिले. गजाननाला पाहून कमळेही लज्जित झाली. त्याच्या शरीराच्या रक्तवर्णाने सायंकाळचा सूर्य तेजहीन झाला. श्री गजाननाचे पिवळ्या रंगाचे कटीसूत्र बघून मेरू पर्वतही पारिजात झाला होता. श्री गजाननाला 4 हात असून प्रत्येक हातात खडक, खेटक, धनुष्य आणि शक्ती अशी 4 आयुधे होती. त्यांची नाक हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुंदर होते. पौर्णिमेच्या चंद्रापेक्षाही त्यांचा चेहरा तेजस्वी होता. वराहाला लाजवेल असा त्यांच्या मुखातून एक दात बाहेर आलेला होता. सोंडेचे टोक पाहून ऐरावत वगैरे 8 दिग्गजांना भीती वाटेल अशी होती. त्यांच्या मस्तकावरील मुकुट अनेक सूर्यापेक्षा अधिक होते. दैत्यपान दिसत होते. त्यांच्या अंगावरील वस्त्रे दिव्य तेजस्वी ताऱ्याचे तेज हरपले होते. असे श्री गणेशाचे मनोहारी रूप पाहत असता तिघ देवांनी त्यांची मुक्तकंठाने स्तुती करण्यास सुरुवात केली. मग तिघही श्री गणेशाचे श्रवण करतात. गजानन, तू खरोखर परब्रह्म आहेस. तूच रजोगुणाच्या आश्रयाने ब्रह्म होऊन सृष्टी निर्माण करतो. तू सर्व विश्वाचे कारण आहेस. तू सर्व विद्यांचे निदान आहे. तू सत्वगुणाच्या आश्रयाने विष्णू होतोस आणि तमोगुणाच्या आश्रयाने अनेक अवतार घेऊन सर्व सृष्टीचे रक्षण करतोस. रजोगुणाच्या आश्रयाने तू ब्रह्मा होऊन सृष्टीचे निर्माण करतोस. तमोगुणाच्या साह्याने शंकर होऊन सर्व सृष्टीचा नाश करतोस. म्हणून सत्वगुण, तमोगुण, रजोगुण तूच करतो. सर्व वेदांचा सार तूच आहे. इंद्र, चंद्र, वायू ही सारी तुझीच रूपे असून पंचमहाभूते तुझ्यापासून उत्पन्न झाली. तुझी उपासना करणाऱ्यांना संकटाची पीडा कधीच होत नाही. तुझे गणेश पुराण ऐकणाऱ्याला कधीच संकट येत नाही. आणि तुला मिळवण्यासाठी आम्ही तिघ देवांनी पुष्कळ भटकती केली आहे. तुमच्या कृपेने आम्हा तिघांना तुझे दर्शन लाभ. जो कोणी गणेश पुराण ऐकेल, श्रवण करेल त्याला गजाननाचे दर्शन होईल. अशा प्रकारे तिन्ही देवांनी केलेल्या स्तुतीमुळे श्री गजानन बोलू लागले. ते म्हणाले, ज्यासाठी तुम्ही एवढे कष्ट केले आहेत तो मी आता तुमच्या पुढे प्रत्यक्ष उभा आहे. तुम्ही केलेल्या स्तुतीने मी तुम्हाला प्रसन्न झालोय. तुम्हाला जे वर मागायचं असेल तो मागून घ्या. आता जी स्तोत्र गायली, जे स्तोत्राचे पठण प्रांतकाळ सायंकाळ केव्हाही केले तरी त्याचे सर्व पातके, सर्व पीडा नष्ट होतील. त्याला धन, संपत्ती, ऐश्वर्याची प्राप्ती होईल आणि मोक्ष मिळवण्यास तो पात्र राहील. या वराने तिन्ही देवांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, गजानना, तुम्ही आमच्यावर प्रसन्न झाला तर मग मला तुमचे विस्मरण आम्हास कधीही होऊ नये असा आम्हाला वर द्या. आम्ही प्रकट झाल्यावर आम्ही कोणते कार्य करायचे ते आम्हाला सांगा. त्यावर गजानन म्हणाले, ठीक आहे, माझ्यावरील तुमची श्रद्धा अखंड राहील. तुमच्या गुणानुसार मी तुमची कार्य तुम्हाला नेमून देतो. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करावी, विष्णूने त्याचे रक्षण करावे. ब्रह्मदेवामध्ये रजोगुण आहे, विष्णूमध्ये सत्वगुण आहे म्हणून त्याने त्याचे रक्षण करावे. शंकराने त्या सृष्टीचा नाश करावा, तमोगुण आहे म्हणून. असे सांगून श्री गजाननाने त्या तिघांना संपूर्ण वेद, शास्त्र, पुराणे यांचा समावेश उपदेश करून दिला. त्यांच्या कर्तव्याचे सामर्थ्य दिले. त्यांच्या ठिकाणी निर्माण केले. श्री गजाननाला ब्रह्मदेव विनम्रपणे म्हणाले, हे देवादी देवा, हे सृष्टी निर्माण करणाऱ्यास सांगितले, पण ती कशी सृष्टी निर्माण करायची तेच मला समजत नाही. तेव्हा ते तुम्ही मला आता सांगा. मग गजानन म्हणाले, माझ्या देहात सर्व ब्रह्मांडाचे वास्तव्य आहे. तू एकदा बघ माझ्या देहाकडे, मग तुला सर्व समजेल. श्री गजाननाने ब्रह्मदेवाला श्वासामागे आपल्या हृदयात नेले. गजाननाच्या हृदयात औदुंबराच्या फळाप्रमाणे अनेक ब्रह्मांड होते. त्यातील एक ब्रह्मांड फोडून गजाननाने ब्रह्मदेवाला दाखवले. सर्व सृष्टी त्या एका ब्रह्मांडात समावलेली होती. त्या फोडलेल्या ब्रह्मांडात दुसरा ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र, इंद्र इत्यादी अनेक देव, समुद्र, नद्या, यक्ष, मनुष्य, राक्षस, किन्नर, गंधर्व, पशु, उद्भिद, स्वदज, अंडज खूप सृष्टी, संपूर्ण काही 21 वर्ग, सप्त पाताळे, सर्व सृष्टी ब्रह्मदेवाला प्रत्यक्ष पाहायला मिळाली. हे पाहून झाल्यावर दुसऱ्या अंड्यात काय आहे पाहण्यासाठी दुसरेही ब्रह्मांड फोडून पाहिले तर त्यात पहिलाच प्रकार दिसला. अशी ही ब्रह्मांडाची सर्व रचना पाहून ब्रह्मदेवाची मती गुंग झाली. अद्भुत निर्मिती पाहून इथून जावे की तिथे थांबावं याचा निर्णय त्यांना घेता येईना. अशा अवस्थेत ब्रह्मदेवाने श्री गजाननाची आराधना केली. ब्रह्मदेव म्हणाला, हे गणेशा,
आकाशातील अगणित नक्षत्र, वाळवंटातील वाळूचे कण आहे. जसे कोणालाही मोजता येणार नाही, त्याप्रमाणे तुझ्या हृदयात असलेल्या ब्रह्मांडाची संख्या कोणालाही निश्चित करता येणार नाही. गजानना, तुमचे हे असे अचानक दर्शन झाल्याने मला मोक्षही नकोसा वाटू लागला. हे विचित्र निर्मितीमुळे माझी बुद्धी काम करत नाही. आता मी इथेच राहावे की बाहेर जावे, पूर्णपणे तुमच्या हाती आहे. तेव्हा तूच सांग की मी काय करू. ब्रह्मदेवाची ती द्वंद्व अवस्था पाहून श्री गजाननाने तात्काळ त्याला आपल्या उदरातून बाहेर काढले. तसेच शंकर विष्णू यांना आपल्या कर्णमार्गातून आत नेऊन ब्रह्मांडाचे दर्शन करवले. ते दर्शन होता शंकर व विष्णू तेथे झोपून गेले. तर अशी ही गणेश पुराणाची कथा होती. तर आता पुढच्या कथेमध्ये आपण ब्रह्मदेवाचा गर्व कसा नाश झाला, ब्रह्मदेवाला गणेशाने काय वर दिला, कोणत्या मंत्राचा जप करायला सांगितला, मग विष्णूंनी घेतला भगवान शंकराचा सल्ला, ब्रह्मदेवाने सृष्टी कशी निर्माण केली, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. मला पण आता 12-12:15 वाजून गेले रात्रीचे. झोपत रोज 1 वाजतात. सकाळी अजून लवकर उठायचं, जॉईंट फॅमिलीला सांभाळायचं, पार्लर आहे, हार्डवेअर आहे, हॉटेल आहे, जॉईंट फॅमिलीत 10 जण आहे. मग दिवसभर पार्लरचे कस्टमरांना हँडल करायचं आणि तुमच्या पण रिप्लाय द्यायचा. माझा हा छंद आहे. फायनान्शियल वगैरे घरातून खूप चांगली आहे, पण माझा हा छंद आहे की कथा वाचायच्या आणि तुमच्यापर्यंत पोचवायचा. मनाला खूप आनंद आणि छान वाटतं, मनाला सुकून वाटतं. तुम्ही लोक ऐकता, कमेंट्स करतात. तुमच्या कमेंट्समुळे मी फक्त तुमच्यापर्यंत कथा पोचवते, त्यामुळे मला खूप आनंद येतो. तर मला आनंद देण्यासाठी एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढे आपण अजून गणेश पुराण 2 दिवस येईल, संकष्टी चतुर्थीपर्यंत. मग पुढे आपले याची जयंती येते, कालभैरव जयंती, आणि यंदाची कालभैरव जयंती कालाष्टमी आणि कालभैरव जयंती 23 नोव्हेंबरला शनिवारी आहे. तर योग संयोगने शनिवार येत असल्यामुळे खूप महत्त्व वाढून गेलं आहे. तर त्याचे पण उपाय आणि त्याचे कालभैरवाष्टक, कुठल्या सेवा करायचे ते पण व्हिडिओ येतील. तर आपण सोमवारपर्यंत गणेश पुराण 3 दिवस जे महत्त्वाचे भाग आहेत, म्हणजे आपल्याला अष्टविनायक घर बसल्या होतील अशा कथा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण एवढं गणेश पुराण ऐकलं तर आपले 1 अष्टविनायक झालं घर बसल्या. तर 1 अष्टविनायकमधलं तुमचं पण 1 अष्टविनायक झालेलं आहे. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गणेश पुराण तुम्हाला 2 दिवस ऐकून देईल. लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. जय श्री गणेशा.